Amen. Praise the Lord. देवाला धन्यवाद, प्रभूचे आभार. Our God is a good God. आपला देव चांगला देव आहे. Amen. मला तर फार आवडतो, आपला देव चांगला देव आहे. That is our slogan. हा आपला स्लोगनच आहे की Our माझा God देव, is a good God. आमचा देव चांगला देव आहे. Amen. Overcome tribulations. संकटांवर, महासंकटांवर मात कर. Overcome tribulations. महासंकटांवर मात कर. We'll open our Bibles to John chapter 16 verse 33. योहानाचा 16वा अध्याय त्यातलं 33व वचन. सगळ्यांनी आता खाली बसून घ्या आणि आपलं बायबल उघडा. योहान 16:33. These things I have spoken unto you, that in me you might have peace. In the world you shall have tribulation, but be of good cheer. I have overcome the world. योहानाचा 16वा अध्याय 33व वचन म्हणतं, मी तुम्हास या गोष्टी अशासाठी सांगितल्या आहेत की माझ्यामध्ये तुम्हा शांती असावी. जगामध्ये तुम्हा संकट आहे, परंतु धीर धरा, मी जगाला जिंकलेला आहे. Praise God. देवाला धन्यवाद. Jesus said we would have tribulation. येशू आपल्याला सांगूनच गेलेले आहेत की आपल्याला संकटांना तोंड तर द्यायलाच लागणार He आहे. didn't say we may have tribulation. येशू असं नाही म्हणाले की कदाचित तुला संकटांना तोंड द्यावं लागेल. We will have tribulation. नाही नाही, येशूनी क्लिअर कट सांगितलंय की तुला संकटांना तोंड तर द्यायलाच लागणार आहे. Again, he did not say that he was the one bringing the tribulation. आणि परत येशू असं नाही म्हणालेले की ती संकट मी तुझ्या जीवनावर आणतोय. Or he didn't say what the tribulation will be. किंवा येशूंनी आपल्याला काही उलगडा करून सांगितलेलं नाहीये ते संकट, ते महासंकट काय असणार आहे, And how severe it will be. ते किती प्रचंड असणार आहे, किती सिव्हिअर असणार आहे, तो काही उलगडा येशूंनी केलेला नाही. But all kinds of tribulation is possible. पण सगळ्या पद्धतीचं संकट आपल्या आयुष्यावरती येणं शक्य आहे. And we should be ready to face small or big problems. आणि आपण त्या कुठल्याही समस्येला तोंड द्यायला तयार पाहिजे. त्या समस्या, ती संकट लहान असो मोठी असो, साईज मीडियम, साईज लार्ज, साईज एक्स्ट्रा लार्ज, सगळ्याला तोंड द्यायला आपण तयार पाहिजे. And then he made this amazing statement आणि मग हे आश्चर्यकारक विधान येशूनी केलं that in the midst of tribulation की संकटांमध्ये we are to be of good cheer. आपण आनंदाने, धीराने राहायला पाहिजे. In other words, दुसऱ्या शब्दात he said if you have tribulation, don't lose your heart. येशू म्हणाले, जर तुम्हाला संकट येऊ लागली ना तर निराश होऊ नका. Don't trouble yourself. स्वतःला त्रास करून घेऊ नका. हे काय, हे काय, हे आणि काय. Because कारण Jesus himself has overcome the world. येशूंनी स्वतः जगावर विजय घेतलेला आहे. Amen. आमेन. And tribulation exists because there is a battle between the kingdom of God and the kingdom of the devil. आणि संकट काय येतात, कारण की देवाचं राज्य आणि सैतानाचं राज्य याच्या सारखं युद्ध चाललेलं असतं, म्हणून माणसाच्या जीवनावर संकट येतात. And when we operate in faith, आणि विश्वासाने जेव्हा आपण त्यात कार्य करू, God is able to grant us victory. त्याला देव तेवढा समर्थ आहे आपल्याला विजय द्यायला. Amen. देवात तेवढी कुवत आहे. And we are actually better than the battle itself आणि ऍक्च्युली त्या युद्धापेक्षा आपण कितीतरी पटीने चांगले आहोत. because we have God on our side. का? का आपल्या बाजूनी देव आहे. We है have की नाही? Jesus on our side. येशू आपल्या बाजूनी आहेत ना, म्हणून. It's just like when an army goes for war. हे असं आहे ना, एखादं सैन्य जेव्हा युद्धाला जातं, If they win, they gain all the spoils. त्यांना जर विजय मिळाला, ते जर जिंकले तर त्यांना सगळी लूट सुद्धा मिळते. But if they embrace their enemy पण त्यांनी शत्रूंना जर मिठी मारली, because of the spoils त्या लुटीसाठी जर शत्रूंनाच मिठी मारली, that they were expecting to receive, की जी लूट त्यांना मिळायची आहे, विजय मिळाल्यानंतर तिथं जाऊन जी काही लूट घेऊन यायची आहे, त्यासाठी त्यांनी अगोदरच्या शत्रूंनाच मिठी मारली, they will be killed instead of keeping them alive. तर ठार मरतील ना. मग ते जिवंत राहणारच नाहीत ना. माल, लूट आणि साहित्य मिळवायला मी शत्रूंशी हस्तांदोलन करणार आहे आणि शत्रूला मिठ्या मारणार आहे. दॅट्स नॉट डन. तसं नाही होत. They will be killed instead of being blessed. मरतील ना मग ते आशीर्वादित व्हायच्या ऐवजी. Never strike your hand with the enemy. कधी शत्रूशी जाऊन हस्तांदोलन करू नका. Don't bow down before the enemy. शत्रू समोर नतमस्तक होऊ नका. Don't be afraid of the enemy. आणि शत्रूला घाबरूही नका. And the enemy is the devil. आणि शत्रू सैतान आहे. Don't fall down and worship him. सैतानाची खाली पडून आराधना करू नका ना. That's what Jesus taught us. असं येशूंनी आपल्याला शिकवलेलं आहे. Because कारण in trying to keep the devil at peace, सैतानाला शांतीत ठेवायला he is going to rob your peace.
तो तुझी शांती चोरणार आहे. He is not there for you. बघा, सैतान काही तुमच्यासाठी तुमच्या बाजूने नाहीये. Only God is for you. फक्त देवच तुझ्यासाठी आणि तुझ्या बाजूने. पहिलं हे डोक्यात घाल. In the spiritual world, आध्यात्मिक जगात if there is anybody for you, it is only God. जर तुझ्यासाठी कोणी असेल तर तो देव आहे. आणि मला देवबास आहे ऍक्च्युली. And if you escape from God, what have you? आणि जर देवापासूनच तुम्ही पळवाटा काढायला लागला तर मग तुझ्याकडे राहिलं काय? Amen. राहिलंच काय मग आपल्याकडे? First, पहिलं you have to fight तुम्ही लढायचं, and then win Mag- the war, युद्ध जिंकायचं. and then only then you can take in the spoils that will be available to you. पहिलं लढाई करायची, मग विजय घ्यायचा. त्या पश्चात मग त्यांच्याकडची लूट जाऊन घेऊन यायची. If you read the Old Testament, तुम्ही जर जुना करार वाचला the principle of the war was this: तर युद्धातलं तत्वच होतं हे. you cannot get the spoils unless you fight. जोपर्यंत तुम्ही लढा देत नाही तोपर्यंत तिथली लूट तुम्हाला मिळणार नाही. Unless you defeat the enemy, you cannot get the spoils. आणि जोपर्यंत तुम्ही शत्रूला पराजयी करत नाही तुम्हाला लूट मिळणार नाही, मिळू शकत नाही. That same principle applies even with the spiritual forces. आणि तेच तत्व आध्यात्मिक स्तरात सुद्धा लागू पडतं. Sitting down and being neutral will not give you the spoils. खाली बसून ना आगे जा ना पीछे जा, न्यूट्रल बसून तुला काही लूट मिळणार नाहीये. You cannot escape the war. तू युद्धातनं पळवाटा काढू शकत नाहीस. यू आर ऑलरेडी इन इट नाउ. You are in the battlefield. तू ऑलरेडी त्या रणभूमीवरती आहेस. त्या युद्धात तू ऑलरेडी आहेस. That's why Paul says, put on the whole armor of God. म्हणून पौल म्हणाला ना की देवाची संपूर्ण शस्त्र सामग्री धारण करा. काय पानं भरायला लिहिलंय का? That means म्हणजे we have to put on the armor of God आपल्याला देवाची शस्त्र सामग्री धारण करावी लागेल and fight the devil. आणि लढा द्यावा लागेल सैतानाला. And don't say, oh, if I fight the devil, will I win? Will I आणि lose? हा विचार करत बसू नका की सैतानाला मी असा लढा दिला तर त्यानंतर मी जिंकणार आहे का मी हरणार आहे, माझं काय होणार आहे? You will always win. तूच जिंकणार आहे. नेहमी तूच जिंकणार आहे. You will always win. नेहमी तूच जिंकणार आहे. The enemy does not come to you to be a blessing to you. शत्रू तुझ्याकडे तुझ्यासाठी आशीर्वाद बनून येत नाही हे डोक्यात ठेव. शत्रू आहे तू. Because कारण only blessings will come when you will defeat the enemy. तू शत्रूला पराजयी केल्यानंतरच आशीर्वाद येतील. Amen. पहिलं लढाई तर करावी लागेल. We can obtain the blessings if we defeat our enemy. आपण जर आपल्या शत्रूला पराजयी केलं तर आपण आशीर्वादांपर्यंत पोहोचू शकतो. Amen. आमेन. Likewise, तसं tribulations महासंकट, and संकट, adversities, संकट म्हणा, विरोध म्हणा, they are not blessings from God. ते काही देवाकडनं येणारे आशीर्वाद नाहीये. No. संकट, विरोध, अटॅक्स ते देवाकडनं येणार नाहीये. People think that trials and temptations and trouble come from God. लोकांना असं वाटतं सगळे त्रास, सगळे अटॅक, सगळे हल्ले, सगळे मोह देवाकडूनच येतात. No, God uses them for His purpose. That's a different thing. देवाकडनं येत नाहीत, पण ते आलेलं देव त्याच्या संकल्पांसाठी वापरून घेतो. गोष्ट वेगळी. Are you getting me? कळतं ना मी काय म्हणतो? आपला देव थोडा त्रास देणारा देव आहे. He uses it. पण ते त्रास तुझ्या जीवनात आलेत तर देव ते त्रास वापरून तुझं काहीतरी बनवतो. To make you better. तुला चांगलं करतो. Amen. तुला घडवतोय राजा. तू चाकावर आहे. So the attacks that are coming, तर जे काही हल्ले येत आहेत they are coming from the devil. सैतानाकडून येत आहेत. First of all, to rob the word of God that is planted in your heart. पहिलं तर तुझ्या हृदयामध्ये जे देवाचं वचन आहे ते चोरायला येत आहेत. Say, the devil has come to steal, kill and destroy. कारण सैतान आलेलाच आहे लोकांना ठार मारायला, लोकांचं चोरायला आणि लोकांचा नाश करायला. He is like the bird picking up the seed that is planted in the good ground. आणि सैतान त्या पक्षासारखा आहे की तो पक्षी बनून येतो आणि चांगल्या सुपीक जमिनीवरती रोवलेलं पेरलेलं बी कुठेतरी काढून घेऊन जायचा प्रयत्न करतो. So all these things come from the devil. तर या सगळ्या गोष्टी सैतानाकडून येतात. All these things come because of man's fall. आणि मनुष्य पतन पावलेला आहे ना बेटा, म्हणून हे सगळं होतं. All these come because the earth is cursed. आणि पृथ्वी शापित आहे राजा, म्हणून हे सगळं होतं. And so we have to fight. आपल्याला युद्ध करावं लागेल, लढा तर द्यावा लागेल. James 1:13 says, याकोबाचं पत्र पहिला अध्याय आणि त्यातलं 13व वचन म्हणतं, no man should say that the temptation came from God, for God is not the one who tempts any man. याकोबाचं पत्र पहिला अध्याय आणि त्यातलं 13व वचन असं सांगत आहे,
कुणाचीही परीक्षा होत असताना त्याने देवाकडून माझी परीक्षा होत आहे असं म्हणू नये, कारण वाईट गोष्टींनी देवाची परीक्षा कधी होत नाही आणि तो कोणाचीही परीक्षा तशी काही पाहत नाही. Say, problems don't always perfect us. समस्या नेहमीच आपल्याला परिपूर्ण आणि परफेक्ट करतात असंही नाही. God will not allow every problem to come to you that it may turn out a test for you. आणि देव काही प्रत्येक समस्या तुझ्यापर्यंत येऊ देऊन ती तुझ्यासाठी एक पारख आणि कसोटी बनेल असं नाही होऊ देणार. Some of the problems He may use it as a testing. काही आलेल्या समस्यांना देव तुझी कसोटी तुझी पारख म्हणून वापरेल की देखते ये बंदा भी कितना पानी में. But most of the problems He will deliver you पण from. जास्तीत जास्त समस्यांमधून देव तुला बाहेरही काढेल. Are you getting me? people? कळतंय ना मी काय म्हणतोय? He will deliver you from that problem, or He will remove that problem from your life. एक तर देव तुला त्या संकटांमधनं त्या समस्यांमधनं सुटका देईल, नाही तर देव तुझ्या आयुष्यातनं त्या समस्याच काढून टाकेल. But some of the problems He may use it as a test. पण काही समस्यांना कदाचित देव तुझी पारख करायला वापरेल की सोना सच है या So झूठ है. all problems is not sent to make you perfect. तर सगळ्या समस्या तुला परिपूर्ण आणि परफेक्ट करायला येत नसतात. Many times if we think that most of the problems or all the problems are come to perfect us. अनेक वेळेला आपल्याला असं वाटतं की आपल्या आयुष्यामध्ये आलेल्या सगळ्या समस्या मला परफेक्ट बनवायला परिपूर्ण करायला आलेल्या आहेत. But if problems were made to perfect us, पण समस्या जर आपल्याला परिपूर्ण आणि परफेक्ट करायला आल्या असतील then most of us Christians would have been perfected long back. तर आपल्यातले अनेक ख्रिश्चन लोक फार पूर्वी परफेक्ट आणि परिपूर्ण झाले असते. Because कारण even right now, seated here, you must be going through many problems. का आता सुद्धा इथे बसल्या जागी अनेक संकटांमधून आणि समस्यांमधून तुम्ही जातच आहात. हू नोज व्हॉट्स गोइंग ऑन. But have you been perfected? पण तुम्ही परिपूर्ण झालाय का? So, troubles does not always make you perfect. तर त्रास आणि समस्या नेहमी तुला परफेक्ट करून जातात असं काही नाहीये. If that was the case, God would have allowed more greater troubles to come to असं you. असतं तर देवाने मग अजून मोठे मोठे त्रास तुझ्या जीवनात येऊ दिले असते. That is not the idea about God. पण Of ती God. ती संकल्पना नाहीये देवाची यामागे. In fact, He wants you to live without problem. उलटबक्षी देवाची इच्छा आहे की तुला तर काही समस्या होता कामा नये, सगळ्या त्रासाशिवाय तू चांगलं जीवन जगावं. Which father will want his children to go through troubles? हो ना, कुठल्या बापाला आपली मुलं त्रासात गेलेली पाहायला आवडतात. But then that's the only way it is. पण मग काय करायचं? ती एकच रीत आहे ना. God's word is given to us to make us perfect, देवाचा शब्द आपल्याला परिपूर्ण आणि परफेक्ट करायला देवाने दिलाय. not troubles to make us perfect. त्रासांमधून आपण परिपूर्ण व्हावं म्हणून नाही. Because Bible says in 2 Timothy 3:17 कारण की 2 तिमोथी 3:17 मध्ये बायबल म्हणतं that the word of God has been given to us to be made perfect. 2 तिमोथी 3 अध्याय 17 वचन, यासाठी की देवाचा माणूस पूर्ण व प्रत्येक चांगल्या कामात सज्ज व्हावा म्हणून देवाचं वचन आपल्याला दिलेलं आहे. And thoroughly furnished unto every good work. यासाठी की देवाचा माणूस म्हणजे आपण लोक, आपण बिलीवर माणसं पूर्ण म्हणजे परफेक्ट आणि प्रत्येक चांगल्या कामात सज्ज व्हावा. So God's word is enough तर to perfect us. देवाचा शब्द आपल्याला परिपूर्ण करायला बास आहे. So God's word does not need to be supplemented with problems to accomplish its work. तर देवाच्या शब्दाला काम करायला काही त्रासांची जोड लागत नाही की ते त्रास सुद्धा देवाच्या शब्दासोबत यावेत आणि मग आपण परिपूर्ण बनावं, असं देवाच्या शब्दाला त्या त्रासांची गरज पडत नाही. If the problems could have perfected us, त्रासांमुळे समस्येमुळे जर आपण परिपूर्ण होऊ शकलो असतो, the world would have been perfected without the word of God. आजपर्यंत देवाच्या शब्दाशिवाय हे अख्खं जग परिपूर्ण आणि परफेक्ट झालं असतं, फ्लॉलेस, Isn't it? आहे की नाही? Because the world also is going through troubles. कारण जगही त्रासांमधून जातच आहे की. It is the word of God that perfects us. देवाचा शब्द आपल्याला परफेक्ट बनवतो. Are you getting me? कळतं ना? सुधर गई मेरी बिगडी चाल वचनामुळे. The more you read the word of God, जेवढं जास्त तुम्ही देवाचा शब्द the वाचाल more powerful you will become. तेवढे जास्त सामर्थ्यवान व्हाल. See? Even when I was in the world, मी जगामध्ये असताना सुद्धा when ना, I was working in the company, कंपनीत मी कामाला होतो ना, I lived a bold life मी ना एकदा असं धाडसी जीवन जगायचो, भित्रट नव्हतो मी. in the name of Jesus. येशूंच्या नावात. I conquered the tribulation, आणि सगळ्या संकटांवर त्रासांवर मी मात करायचो. conquered the troubles, सगळ्या त्रासांवर मी विजय घ्यायचो. because कारण I knew Jesus is with me. मला माहित होतं की येशू आपल्या बरोबर आहेत. Even in the company, in the free time, I used to be reading the Bible. कंपनीमध्ये सुद्धा मला काही मोकळा वेळ मिळाला, तालीकडे लोक फोन घेऊन बसतात, मी बायबल घेऊन बसायचो.
Let me tell you, सांगू दे मला, life is difficult for everyone. आयुष्य सगळ्यांसाठीच आता अवघड झालंय बरं का. काळ काही फारसा चांगला राहिलेला नाहीये We don't always have good days. आणि नेहमी सगळ्यांचे दिवस चांगले नसणार. तकलीफ सबको हो रही बेटा. We बोलते all नाही have दादा. bad days. सगळ्यांचे वाईट दिवस आहेत. Everyone has trouble in their life. सगळ्यांच्या आयुष्यात त्रास आहेत. The only difference is फरक एकच आहे, some tackle in the name of Jesus, some don't tackle at all, and some tackle with their own strength. काही लोक स्वतःच्या शक्तीवरती त्या त्रासांना हाताळला जातात, काही लोक अजिबातच त्या त्रासांचं काही करत नाहीत, आणि काही लोक येशूंच्या नावात त्या त्रासाला हाताळून विजयी बाहेर येतात. Trouble is not afraid of you. त्रास काही तुला घाबरत नाही. काही You may be rich, you may be strong, you may be wise. तू असशील श्रीमंत, असशील धनवान, असशील हुशार, पंडित, विचारवंत, ज्ञानी, It doesn't matter how rich you are. काही फरक पडत नाही त्याने की तू किती श्रीमंत आहेस. Sickness and worry and trouble and persecution, आजार, पाजार, संकट, छळ, त्रास, they will always mess with you. हे सगळं तुझ्या जीवनामध्ये लुडबुड करायला येणारच. At every level of your life, आणि तुझ्या आयुष्याच्या प्रत्येक टप्प्याला they will come to mess up with your life. हे सगळे त्रास म्हणा, छळ म्हणा, हे सगळं आजार, पाजार, छळ, संकट, त्रास, हे सगळं तुझ्या आयुष्यामध्ये काही ना काही गडबड करायला येणार. Every day you have to deal with him. रोज तुला ते हाताळायला लागेल. In the name of Jesus. येशूंच्या नावात. हे Don't रोजचं get काम. scared. Don't give up. घाबरायचं नाही, हार मानायची नाही, Overcome tribulations. विजयी व्हायचं, संकटांवर मात करायची. Because my Jesus, कारण माझे येशू, the captain of our salvation, आपल्या तारणाचा कॅप्टन, he said, तो म्हणालाय, in this world you will have tribulations. येशू सांगूनच गेले त्या जगाला तुला त्रास होणार आहे. तर व्हायला लागल्यावरती आणि डोक्याला हात मारून But काय be व्हायचं? of good cheer. धीराने राहा, For I have overcome the world. मी या जगावर मात केलेली आहे, विजय मिळवलाय. Many times अनेक वेळा we can tackle most problems. आपण अनेक समस्या हाताळू शकतो, नाही असं नाही. We have patience. असतो आपल्यात धीर, नाही असं नाही. But yet तरी we need to look to God. थोडं देवाकडे बघायला लागेल बेटा. शेवटी देव हा लागतोच. तुम्ही नसते हट्ट Wait सोडा. on the Lord. देवा चरणी जरा वाट बघा, Be of good courage. जरा धीराने राहा चांगल्या. And he will strengthen your heart. देव तुझ्या हृदयाला ताकद देईल असं लिहिलंय. He will strengthen your heart. देव तुझ्या हृदयाला ताकद देईल. आणि त्या त्रासात ना हृदयाला ताकद लागते. See, you need strength. You become weak. ताकद लागते. कारण या सगळ्यात आपण अशक्त पडतो आणि मग हार्ट अटॅक आला तर We think that if I eat food, I will get strength. आपल्याला उगीच असं वाटतं खाल्ल्यानंतर शक्ती मिळेल. But one wrong phone call, असं नाही बा. एखादा चुकीचा फोन आला, all that food is digested immediately, you collapse. सगळं खाल्लेलं चिकन, मटन, बिर्याणी सगळं कुठं जातंय माहित नाही आणि तुम्ही ढासवून बेशुद्ध होऊन पडताय. See, trouble has that kind of power. त्रासांमध्ये एवढं पॉवर आहे, तुझ्या चिकन आणि मटन मध्ये नाही आहे. See, are you getting me? कळतंय? म्हणून देव लागतो, And that's why you need God on your side. म्हणून येशू लागतात आपल्या बाजूने. की काय नाही होत मला, देव आहे, देव बघून घेईल सगळं. Praise God. आमेन. Trouble and tribulation is because of Tras- what we don't know. त्रास आणि संकट का माहितीये? का आपल्याला या विषयीची काही जाण नाही, ज्ञान नाही, काही माहिती नाही. Anxiety comes because we don't know. चिंता होते का? कारण काही पत्ताच नाही ना आपल्याला बायबल मधला. No, of the trouble. किंवा त्रासांविषयी पण आपल्याला काही How जाण it's नाही. going to turn around. की हा काय त्रास येणार आहे, कसा होणार आहे, कुणामधून येणार आहे, Or what its end be. किंवा या त्रासाचा काय शेवट होणार आहे Or what आपल्याला, its result will be. त्या त्रासाचा परिणाम काय होणार आहे That's आपल्याला why माहित we नाही. have anxiety. म्हणून मग चिंता व्हायला लागते. अब क्या होगा, अब See, क्या होगा. if you know it, why you'll have trouble? बघा, सगळं जर माहिती असेल तर तुम्हाला त्रास कशाला होईल. If you know by tomorrow everything will be settled, your problem is gone. तुला जर Already कळलं, today. तुला जर कळलं उद्यापर्यंत सगळं काही सेटल होणार आहे तुझं, तर मग आज तुला त्रास होणारच नाही ना. पण माहिती नसतं ना काही, म्हणून मग आजपासून चिंता. If we know something, आपल्याला जर काही ठाऊक आहे how it will turn out, की हे कसं होणार आहे, काय होणार आहे यातनं, then no trouble. तर मग काही त्रास होत नाही. एंड रिझल्ट माहिती असेल तर त्रास होत नाही. That's एंड why, रिझल्ट माहित आहे. and the moment you come to know, आणि ज्या क्षणाला तुम्हाला कळतं, like somebody came and told in your ear, समजा आलं कोणीतरी आणि तुझ्या कानात तुला सांगून गेलं, see this trouble that you have today, बघा हा जो त्रास होतो ना आज, tomorrow it's gone. उद्या जाणार आहे, It's going to go. उद्या जाणार आहे. I mean, he's got 100% news. 100% त्याच्याकडे ही बातमी आहे की हा त्रास तुला जो आज होतो ना, What will happen? मग काय होईल? You will be at peace. तुला कसं बरं बरं वाटेल ना. The problem is we don't know about tomorrow, and that gives us anxiety. पण काय होतं, आपल्याला काही माहितीच नाही ना उद्याचं, मग त्याच्यातनं टेन्शन येतं. If we see the end, why we will have trouble? अखेर दिसली तर त्रास कशाला होईल. There. अंत दिसला तर त्रास होणारच नाही ना. पण अंत कळत नाही ना. हे सगळं कशात संपणार आहे See? माहितीच नाहीये, म्हणून काय होतो त्रास. And because we don't know the turns and the twists that it is
there before us. कारण त्यातनं काय काय वळणं पुढे येणार आहेत ती माहित नाहीत. But you know God. पण देव माहित आहे आपल्याला ना. देव माहित आहे ना तुला. I don't know my future, but I know who holds my future. मला माझं भविष्य माहिती नाहीये, पण भविष्य तुझं कोणाच्या हातात आहे एवढं तर माहित आहे ना. I don't know my tomorrow, but I know who knows the tomorrow. मला माझा उद्याचा दिवस माहित नाहीये, पण तो उद्या कुणाला माहिती आहे ते मला माहित आहे ना. So if you remain steadfast तर तुम्ही जसं खंबीर उभे राहिला ना in the face of trouble, सगळ्या त्रासांमध्ये, God will show you a way. देव तुला मार्ग दाखवेल की हा रस्ता धर. Say, you will not perish before time. Don't worry. नाही नाही, तुझा नाश होणार नाही. तू तुझ्या ठरलेल्या वेळे अगोदर काही मरत नाही, ते टेन्शन घेऊ नको. God is with us. देव आपल्या बरोबर आहे. कोण तुला हात लावणार आहे? Anxiety, if it kills you, the only reason is you didn't know God. पण चिंतेतून जर तू मरण पावला तर त्याच्या मागचं कारण एकच की तुला देव माहितीच नव्हता. Yes. People call themselves Christian names, but they don't know Jesus. लोक स्वतःला ख्रिश्चन नावं देतात, पण येशूशी काडीभर संबंध नाही. Many are not even born again, अनेकांचा तर नवीन जन्मही झालेला नाही, but they can say praise the Lord. पण प्रेज द लॉर्ड म्हणतात. But saying praise the Lord doesn't mean you are born again. पण प्रेज द लॉर्ड तू म्हणतो म्हणून तुझा नवीन जन्म झालाय का? But if you shine in troubled places, you are born पण again. त्रासांमध्ये तू जर चमकला तर मी म्हणेन तुझा नवीन जन्म झालाय. Because my God will remove you out of it कारण all. माझा देव तुला त्या सगळ्यातनं बाहेर काढणार. देवाला मोठं करा ना. It's not the trouble that puts us in unease, त्रास आपल्याला अनइझी करत नाहीत, अस्वस्थ करत नाहीत, but it's the light that doesn't shine in the trouble. पण त्या त्रासात जो प्रकाश प्रकाशत नाहीये, चमकत नाहीये, त्यामुळे त्रास. That gives us goosebumps. त्यातून आपल्याला असा अंगावरती काटा वगैरे आल्यासारखा होतो. Amen. आमेन. When the sun is shining brightly, सूर्य जेव्हा अगदी प्रखर चमकतो you can do anything. तेव्हा आपण काही करू शकतो See? भर दिवसा. But when it is dark, पण जर अंधार झाला though there is nothing around you, तर मग अवतीभवती जरी काही नसलं you fear that 10,000 demons are around you. तरी भीती वाटते अंधारात की कुठे 10,000 भूत लपलेली असतील इथंच. In your very own house, अगदी तुझ्या स्वतःच्या घरात in the daytime you walk like a king and queen. भर दिवसा तू राजा राणी सारखा चालतो. At night time, रात्र if झाली there is no light, you walk as though it's a strange place. आणि लाईट गेलेली असेल तर स्वतःच्या घरात सुद्धा तू अनोळख्यासारखा आणि परक्यासारखा चालतो. It's the darkness and light that makes the difference in our अंधार thinking. आपल्या विचारसरणीमध्ये सुद्धा अंधारामुळे आणि प्रकाशामुळे फरक पडतो बेटा. Yes, at nights have you seen? रात्रीचं तुम्ही पाहिलं असेल When you sleep जेव्हा तुम्ही झोपता and you want to get up, go to the washroom. आज समजा तुम्हाला उठून वॉशरूमला जायचंय. Sometimes you go to the other way. कधी कधी तुम्ही इथूनच्या ऐवजी तिथून जाता. It's your very own house. अरे तुझंच घर आहे असं कसं झालं? Why you went this side? इकडं का नाही तिकडं कशाला गेला? Yes, I stayed in that house for 15 years, Oh. but I have to still put on the light. 15 वर्ष त्या घरात मी राहिलोय, पण लाईट लावून जावं लागतं. Is it right? बरोबर बोलतोय का मी? कधी कधी झोपेत असं होतं ना. Because कारण light is necessary all the time. लाईट गरजेचा आहे नेहमी. The light of Jesus has to shine in your heart all the येशूचा time. प्रकाश, तसा येशूचा प्रकाश तुमच्या हृदयात नेहमी प्रकाशलेला पाहिजे. Always it has to shine. नेहमी घवाणीत पडलेला प्रकाश डोक्यात पडू दे बेटा. See? Amen. You always fear then in the darkness. मग भीती वाटते ना, नेहमी अंधारामध्ये भीती वाटते. Because it puts a gloomy cover on everything. का अंधार म्हणजे एक उदासीनता असते सगळीकडे. अंधार, काळं. Same house, your house. तेच घर आहे, तुझंच घर आहे. In the daytime you are not afraid, at night time you are afraid. भर दिवसा नाही भीती वाटत, रात्री जरा दुक 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 होते. Same अंधार. house puts fear in you. तेच घर रात्री तुला भीती देतं. That's why म्हणून you have to carry Jesus with you. येशूंना आपल्या बरोबर ठेवायचं. Jesus said, I am the light of the world. येशू म्हणाले ना, मी या जगाचा प्रकाश आहे. हो की नाही? He who walks with me will never walk in darkness. जो माझ्या सोबत चालतो तो कधी अंधारात चालणार नाही असं येशू म्हटलेले आहेत ना. Amen. आमेन. Whatever you are going through today, आज ज्या काही परिस्थितीतून तू जात असशील, everything will change tonight in the name of Jesus. सगळं बदलेल बेटा. आज रात्री बदलेल येशूंच्या नावात. Tonight it can change. आज रात्री बदलू शकतं. God has the power देवाकडे सामर्थ्य आहे. to change things overnight. एका रात्रीत गोष्टी बदलायचं सामर्थ्य पण माझा देव ठेवतो. Bible says in 2 Corinthians 4:17, 2 Corinthians 4:17 बायबल म्हणतं, for our light and momentary troubles
are achieving for us an eternal glory that far outweighs them all. 2 करीन 4:17 मध्ये लिहिलेलं आहे, कारण आमचे हलकेच संकट जे क्षणभर मात्र आहे ते आम्हासाठी अतिशय मोठ्या प्रमाणात गौरवाचा सार्वकालिक भार घडवते. If you are facing a difficulty or trial काहीतरी समजा अडचण तुला होत आहे, काहीतरी संकट आलेलं आहे, that seems to be lasting for a long time, जे तुला असं वाटतंय की बाप रे हे संकट पिच्छाच सोडत नाही, they still have expiry date. तरी त्याला एक्सपायरी डेट आहे बेटा. They are all seasonal. ते सगळं ऋतूला धरून आहे, ते कायमचं नसणार आहे. And some of you, I'm telling you tonight, आणि तुमच्यातल्या काही लोकांना आज रात्रीच मी सांगतो, you have passed 90% of your trial. 90% तुझ्या संकटांना तू पार केलेलं आहेस. नैया तेरी 90% पार आहे. Some of you have passed 99% of your trial. तुमच्यातले काही जण 99% संकटातनं पार आहेत. God is now waiting ते वाट बघतोय. to change the whole scenario in your life. संपूर्ण चित्र तुझ्या आयुष्याचं बदलायची देव वाट बघतोय. Don't give up when you are at that point of 99%. आणि त्या 99% आल्यानंतर आता 1% कशाला हार मानतोय? Say, you have walked through it all एवढं 99% तू सगळं by the चाललं, grace of God, देवाच्या कृपेने सगळं केलं, by the strength of God. देवाच्या ताकदीनं सगळ्यावर मात करत 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 99% तू आला. You waited patiently upon the Lord. धीराने देवाचरणी वाट पाहिली. आता And now only 1%, 2% is left. 1%, 2% बाकी आहे. It may vanish within no time. अगदी क्षणार्धात ते नाहीच होईल रे. It may vanish even tonight. आज रात्री पण तो त्रास नाहीसा होईल. Maybe tomorrow will be a new dawn. कदाचित उद्याची पहाट नवीन पहाट असणार आहे. Live with that kind of hope. अशा पद्धतीच्या आशेने जगायचं. Live with that kind of hope. अशा पद्धतीच्या आशेने जगायचं की हलका सा सब क्लेश जल्दी निकल जाएगा. Amen. तुम हिम्मत ना छोड़ो बेटा, तुम हिम्मत ना छोड़ो. Even if you are completed 50% of your trial, आणि 50% जरी तुम्ही तुमच्या संकटांना मात करून बाहेर आले असाल, who knows? कुणाला ठाऊक आहे, The next 50% will just go in an hour. पुढचे 50% त्रास एका तासात जातील. काय माहितीये तुला? I mean, God can speeden it up. देव पटकन करू शकतो. आपल्याला माहितीच काय, काहीच माहित नाही आपल्याला. He can speed it up. देव पटकन करू शकतो घाई घाईनी. God is the master over time. अरे देव काळावरचाही प्रभू आहे ना. In one day he made Adam. एका दिवसात देवाने आदामाला 20 वर्षा 25 वर्षाचा काय तो बनवला ना. Yes. नाही तर 20 वर्ष लागतात माणसाला 20 वर्षाचा व्हायला. Yes, देवाने can you त्याला imagine? ताड करून तसा मोठा केला. God waiting for Adam and Eve to grow up. नाही तर विचार करा, देव वाट बघवता आदाम हवा आता मोठे होतील. And then मग- we have to change his nappies every time, हा ना. Adam and Eve, फिर because डायपर you have to बदलो. grow up. आदाम हवेचे डायपर बदलायला लागते, अजून लहान आहेत, मोठे No. होतात. नाही 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 नाही. Straight off. सरळ In Okay. one day he created them. एका दिवसात आदामाला मोठाच्या मोठा घडवला ना. वेळ घेतली का 20 वर्षाची 25 वर्षाची? For God, nothing is too hard. तसं तो देव आहे ना बेटा, त्याला काय छोटं करून ठेवलंय बॉक्स मध्ये, तो Hold मोठा on आहे. to God. त्याला काय अवघड नाही, त्याला धरून राहा. Compared with eternity, अनंत काळाशी जर त्याची तुलना केली our troubles don't last long. तर मग आपले त्रास काही फारसे टिकत नाहीत. अनंत काळाशी तुलना केली तर बर का. Let me tell you, अजून सांगतो, time is always limited. वेळ नेहमी मर्यादितच असते. When it is time, it has a beginning and ending. वेळ म्हटलं की त्याला एक आधी आहे, एक अंत आहे, एक सुरुवात आहे, एक अखेर आहे वेळेला. But eternity has no beginning nor ending. अनंत काळाला सुरुवात नाही, अंत नाही, कारण तो अनंत काळ आहे. And praise God, देवाला धन्यवाद. in eternity we will only have joy. अनंत काळात आपल्याला फक्त आनंद मिळणार आहे. Secondly, दुसरी बाब, he who has eternity in his hands has the power over time. ज्याच्या हातामध्ये अनंत काळ आहे त्याला वेळेवरती सामर्थ्य आहे. इथल्या वेळेवरती सामर्थ्य आहे. Amen. का? अनंत काळ घेऊन आम्ही फिरतोय. So as you stand strong in faith during the time of adversity, तर जेव्हा केव्हा काही विरोध होतात, त्रास येतात, संकट येतात, असं धड धाकट व्यवस्थित खंबीर उभा राहिला you are achieving eternal glory. अनंत काळचा गौरव तुझ्याकडे येत आहे. मग Even when you are in the midst of your trouble, keep on looking on God. आणि जरी त्रासांच्या अगदी मध्ये असलास ना तू, तरी देवाकडे बघत राहा. Don't listen to what people have to say. एक तर पहिलं, लोक काय बोलतात ते ऐकायचं नाही, कारण 1000 लोकांच्या 2000 जीभ आहेत. Say, it's between you and God. तुझ्यात आणि देवात ठेव. When Jacob had trouble, याकोबाला जेव्हा त्रास झाला, he sent his whole family to cross the brook. त्याने संपूर्ण परिवार त्याचा पुढे पाठवला ओहळ पार करायला.
And he was alone with God. आणि तो देवासोबत एकटा राहिला. Alone with God. एकटा. फॅमिली भेज दी आगे, मेरे को अकेला छोड़ो थोड़ा. Why? का? It's my problem. समस्या माझी आहे. I started the problem. मी समस्या सुरू केली आहे. So I have to deliver it by the strength of God. तर देवाच्या शक्तीनं मला त्यातनं सुटका मिळवाय. गोंधळ घातला मीच आहे. देवाच्या शक्तीनं मलाच तो सोडवायचा आहे. Say, nobody helped him. कोणी त्याला मदत नाही केली. His whole family was not with him. पूर्ण परिवार त्याच्या सोबत नव्हता. Even his wife was not with him. बायकोही नव्हती. Why? का? He said, तो it's म्हणाला my mess. घातलेला गोंधळ माझा आहे. Now I have to get it done by the strength of God. मलाच ते देवाच्या शक्तीनं सगळं सरळ करायला लागणार आहे. I'll get it right with the help of God. आणि दुसरी बाब, maybe they didn't want to be with him that time. कदाचित त्यावेळेला त्यांना सगळ्यांना त्याच्या सोबत राहायचं नसेल. त्यावेळेला Some of the things you have to face it alone. बेटा एक लक्षात ठेवा मी काय म्हणतोय. काही गोष्टी ना एकट्यानं तोंड द्यायला लागतील. एकट्यानं. नोबडी विथ यू, नो फ्रेंड्स, नो रिलेटिव्ह. You have to stand alone. एकट्याने उभं राहायला लागेल काही गोष्टीत. Yes. नोबडी अंडर द सन. Yes, when you have small children, you be their covering. लहान मुलं तुमची आहेत त्यांचं तुम्ही आवरण बनता ते सगळं वेगळं. But sometimes when the children cross 18, कधी कधी मुलं 18 वर्षाच्या पुढे गेली they should learn to stand alone with God. की त्यांनी सुद्धा एकटं उभं राहायला शिकलं पाहिजे देवासोबत. With God. देवासोबत. Daddy, mommy, don't worry. की डॅडी मम्मी काही काळजी करू नका. It's my mess. मी घातलेला गोंधळ आहे. Tomorrow it will be my message. माझा त्यातनं मेसेज तयार होईल उद्या. It was my tribulation. माझा संकट, माझा त्रास होता. Tomorrow it will be my testimony. उद्या त्यातनं माझी साक्ष बनेल. असं कधीतरी व्हायला हवं. Say, I stood alone all my life. मी आयुष्यभर एकटा उभा राहिलोय. All my life. आयुष्यभर I had nobody, no support. कोणीच नाही, कोणाचा आधारच नाही. Yes, I'm telling कोणाचाही you the आधार truth. नाही. No support from anybody. कुणाकडूनही काहीही आधार नाही. What I am today, it is because I crossed the brook Jabbok and sat before God. आज जे काही मी आहे त्यामागचं कारण एकच आहे की यबोक ओहोळ पार करून मी एकटा देवासोबत बसलो. And म्हणून he broke me. त्याने मला तोडलं. He broke Jacob त्याने याकोबाला तोडलं. मांडी तोडली त्याची and made him an Israel. आणि तुटलेल्या याकोबातनं इस्रायल केला. Praise God. तुटेगा ना तभी बनेगा बेटा. The Bible says बायबल म्हणतं he is the author and finisher of your faith. तो तुझ्या विश्वासाचा आधी आणि अंत आहे. Jesus is the author and the finisher of your faith. येशू तुझ्या विश्वासाचा आधी आणि अंत आहे असं लिहिलंय. He is the one who writes faith on your heart. येशू तुझ्या हृदयावरती विश्वास लिहितात And he develops that faith. आणि त्या विश्वासाला येशू विकसित करतात. And he sees that it is completed in your life. आणि जबाबदारी येशू घेतात की हे सगळं त्यांनी तुझ्या जीवनात पूर्ण करावं. Say, it is my Jesus who's building strength in me. माझे येशू माझ्यामध्ये ताकद वाढवतात. Every day. रोज 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 रोज. You may not see it, but it is there in me. तुम्हाला दिसणार नाही ते पण माझ्यात ती ताकद रोज वाढते. It is Jesus who is depositing his joy in me every येशू day. त्यांचा आनंद रोज माझ्यामध्ये भरतात. Otherwise, why will I ever smile? नाही तर मी कशाला हसीन सुद्धा. When I was in the world, I rarely smiled. मी जगात असताना ना फारसा हसायचो नाही. No joy of the Lord. कारण माझ्यात आनंद वगैरे But नव्हताच. today I have the joy of the पण Lord. आज प्रभूचा आनंद माझ्यात आहे. I cannot explain to you, but there is joy in me. आणि मी तुम्हाला ते स्पष्ट करून आता अजून सांगू नाही शकत पण माझ्यात आज प्रभूचा आनंद आहे. And he is empowering us to go through all trials. आणि देव आम्हाला सामर्थ्य देत आहे सगळ्या संकटांमधून जाऊन विजयी बाहेर यायचं. Praise God. Amen. So today be encouraged, आज जरा प्रोत्साहित व्हा because what you are facing is only temporary. कारण तुम्हाला ज्या कशाला तोंड द्यायला लागतंय ते तात्पुरतं आहे. Victory is on the way, विजय रस्त्यावर आहे and it is closer than you think. आणि विजय तुला वाटतंय त्याच्यापेक्षा फार जवळ आहे. Keep standing, उभा राहा धड. keep believing, उभा राहा विश्वास ठेव. keep hoping, आशा ठेव. keep loving, प्रेम करत राहा keep confessing आणि कबूल करत राहा his word, त्याचा शब्द. because he is faithful. कारण तो विश्वासू आहे. He cannot deny himself, तो नाही स्वतःला नाकारू शकत. and he will complete what he has started in आणि you. त्याने तुझ्यात जे सुरू केलंय ते तोच तुझ्यात संपेल. If he has started a good work in you, जर देवाने तुझ्यात चांगलं काम सुरू केलंय you don't finish it. तर तू संपवायला जाऊ नको.
He will finish it. देव संपवेल का आपल्याला काही धड करता येत नाही. He gave you salvation. देवाने तुला तारण दिले ना, He will complete that salvation. देव ते तारणाचं काम पूर्ण करेल. What you have to do is तू काय करायचं? hand over your life to Him. आयुष्य त्याला द्यायचं की देव बाप्पा माझं जीवन मी तुला अर्पित करतो. Paul says, पॉल म्हणाला, I know whom I have committed my life to. मला माहितीये ना माझं जीवन मी कुणाला And दिलंय. I know He is able to take care of पॉल it. म्हणाला मला माहितीये माझं जीवन मी कुणाला समर्पित केलं आणि तो मला सांभाळायला समर्थ आहे. Praise God. हालेलुया. असा विश्वास पाहिजे बेटा. A prayer for today is this. आजची प्रार्थना ही आहे. Father, दे बाप्पा thank you धन्यवाद, for your working तू काम करत आहेस in my life. माझ्या जीवनात. Your eternal glory is working in my life. अनंत काळचा तुझा वैभव माझ्या जीवनात काम करत आहे. I cast all my cares upon you माझ्या सगळ्या काळजा मी तुझ्या चरणी टाकत आहे. today, आज even now, आता या वेळेला knowing जाणून that all my trials and my troubles are temporary. की माझी सगळी संकट समस्या तात्पुरत्या आहेत. Thank you for your eternal blessings धन्यवाद तुझ्या अनंत काळच्या that आशीर्वादांचा I can see by faith. की मला विश्वासाने जे दिसत आहे, That is in my life. जे माझ्या आयुष्यात तू ठेवलेलं आहेस, By the eyes of faith, विश्वासाच्या नजरेने I am seeing victory. मला विजय दिसत आहे. I am seeing tribulations pass away. मला दिसतंय की संकट जातायत And I am seeing the victory. आणि मला विजय दिसत आहे. And so I glorify your name. म्हणून मी तुझ्या नावाला गौरव देत आहे. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Praise God. एक्चुअली इतना ही करना रहता है, बापने को वही करने को आता नहीं. This is what I did for the past 30 plus years. गेली 30 आणि अधिक वर्ष मी काय केलं, तुम्ही जर मला विचारलं तर हे केलंय. आणि आपल्यातले अनेक जण हे न करता बाकीचं सगळं करतात, See? म्हणून समस्या सुटत I नाही. have never known any trouble मला कुठलाही त्रास माहित नव्हता. than an hour's reading the word and seeking of the face of God didn't pacify me. मला एकही माझ्या आयुष्यातला असा त्रास आठवत नाही की एक तासभर मी वचन वाचलं असेल, देवाला शोधलं असेल, प्रार्थना केली असेल आणि त्यानंतर तो त्रास गेला नाही. Yes. असा दिवस नाही आणि असा माझ्या आयुष्यातला त्रास नाही. Any वचन वाचलं, trouble, प्रार्थना केली, read the Bible, बायबल pray, वाचा, finish it प्रार्थना all. करा, वचन वाचा, प्रार्थना करा, वचन क्लेम करा, तो त्रास जातोच. Amen. कसा जात नाही? तो देव आहे. I have also seen opinions of the worldly people, मी जगिक लोकांची मतं सुद्धा पाहिलेली and आहेत it has caused more trouble than the trouble ना. I previously आणि had. त्या त्रासांमध्ये जगिक लोकांची मतं घेतली की त्रास कमी होत नाहीत, त्रासात अजून त्रास होतात, See? अजून त्रासाची भर पडते, कारण हे असं बोलतात, मग ते त्यांनी असं सांगितलं, मग या भेजामध्ये सगळी खिचडी. See? But I have seen, पण मी the पाहिलंय moment I read the Bible, pray, the trouble is completely gone. त्या क्षणाला मी From वचन my वाचतो, heart. त्या क्षणाला मी वचन वाचतो, प्रार्थना करतो मनोभावे, ते त्रास निघून जातात. When trouble comes, त्रास जेव्हा येतात, focus on God's ability to take care of you. त्या देवात जी कुवत आहे त्या कुवतीवरती तुम्ही फोकस करा की देव मला सोडवायला समर्थ आहे. When you are in real tribulation, नाही, खरोखर जेव्हा तुम्ही एखाद्या संकटामध्ये आता जाम अडकलाय, seek the face of God. प्रार्थना करा रे बाबा, प्रार्थना करा. Monday I will speak to you how powerful midnight prayers are. एके दिवशी हे पण शिकवीन की मध्यरात्रीच्या प्रार्थना किती पॉवरफुल असतात. Maybe next week. पुढच्या आठवड्यात शिकवीन कदाचित. मध्यरात्री Power प्रार्थना, in midnight vigil. मध्यरात्री किंवा रात्रभर केलेल्या प्रार्थनेत किती सामर्थ्य आहे मी शिकवीन. Power in night vigil. नाईट विजिल ज्याला म्हणतात, रात्रभर केलेली प्रार्थना. Amen. आमेन. Seek the face of God. प्रार्थना करा, देवाला शोधा राजा. Look for some mature Christians थोडे समंजस ख्रिस्ती लोक शोधा, and share with them and take their opinion. समंजस प्रौढ ख्रिस्ती लोक शोधून त्यांना सांगून त्यांची मतं घ्या. बाकी कोणालाही काहीही सांगायचं नाही, Because friends are meant for trouble. कारण मित्र ना त्रास द्यायलाच असतात. In the times of trouble, संकट समयी right friends play a major role. योग्य मित्र मेजर रोल भजवतात. योग्य मित्र अंडरलाईन. They show their true love in times of trouble, खरं प्रेम दाखवतात संकट समयी. योग्य मित्र. not in happier times. आनंदी काळात काही कळत नाही बेटा. Happier times, everybody is around you. मेरी मेरी टाइम में सगळे तुझ्या अवतीभोवती असतात. If in troubled times you don't go to those friends, that means they are only happier time friends. एखाद्या संकट समयी तू जर तुझ्या एखाद्या दोस्ताकडे किंवा काही दोस्तांकडे गेलेला नाहीयेस तर त्यावरनच कळतं, तुला माहितीये हे फक्त माझ्या आनंदाच्या काळातले मित्र आहेत, ह्यांना माझं दुखडं सांगून चालणार नाहीये. Party people will always remain party people. पार्टी लोक पार्टीचीच असतात रे. चल आज खाना खाते, चल आज बैठते चाय पिते. They will not be found for a mile in your trouble. मैल भर कुठेही तुला आसपास दिसणार नाही तुझ्या त्रासात ते.
If troubles have not made you strong, त्रासांनी जर तुला खंबीर नाही केलं what good was that trouble तर then? तो त्रास काय कामाचा आणि काय चांगला? It didn't work out good for you. मग काही चांगलं झालंच नाही म्हणायचं तुझं. If troubles have not brought you closer to God, त्या त्रासांपायी जर तू देवाच्या जवळच आला नाही what good was that trouble तर then? तो त्रास काही चांगला नव्हता. Isn't it? त्रास पण असे असावे की In ज्यातनं- troubles also something good should come out of it. त्रासातनं पण काहीतरी चांगलं बाहेर आलं पाहिजे. In troubles you should be more closer to God. त्रासात एक तर तुम्ही देवाच्या अजून जवळ आलं पाहिजे. Say, troubles are meant for that. त्रास अशासाठीच असतात की आपण देवाच्या जास्त जवळ यावं. Troubles are not meant to destroy you. त्रास काही तुझ्या नाशासाठी आलेले नाहीत. Troubles are meant to make you aware of God. त्रास तुला देवाची जाण करून द्यायला आलेत की एक्सक्यूज मी, जीसस इज अलाइव्ह. Troubles are there to make you know that without God you cannot do it. त्रास तुला हे सांगायला आलेत, त्रास पण तुला हे सांगायला आलेत की येशू शिवाय तुझं होणार नाहीये. Yes. शेवटी येशू लागणार आहेत. A busy man has no time for trouble पण व्यस्त माणसाकडे, बिझी माणसाकडे त्रासांसाठी वेळ नाही. because he cannot give time for trouble. कारण त्याला त्रासांना वेळच देता येत He नाही. said, तो busy- trouble, wait, I have got other important kingdom work to do. तो बिझी असतो, मग तो त्रासांना म्हणतो थांबा, देवाच्या राज्याचं इतर काम माझ्याकडे भरपूर आहे. See? It's the lazy ones who cause trouble. It is the lazy ones who don't know what to do in trouble. आळशांमुळे, आळशी जे लोक असतात ना त्यांच्यामुळे एक तर त्रास होतो आणि मग कळत नाही या त्रासाचं करायचं And काय. we are surrounded by people who always are troublemakers. आणि असतात ना आपल्या सगळ्यांच्या अवतीभोवती अशी You लोकं- know it. तुला माहिती आहे, सगळ्यांना माहिती आहे, आपल्या सगळ्यांच्या अवतीभोवती असे काही लोक असतात की जे नेहमी आल्यावर त्रास They are only देतात. troublemakers. त्रास देणारे लोक असतात. You see them and say, oh, troublemaker has come. त्यांना बघूनच आपण म्हणतो त्रासदायी आले. See? डोक्याचा Maybe- ताप आला बघ. Maybe somebody here also, इथे पण असेल you may कोणी. know that person, तुम्हाला तो माणूस माहित असेल and inside the heart you may be saying, yes, yes. आणि this तुम्ही one I आतून know. होच म्हणत असाल की हा ना किती बरोबर बोलतायत दोघं. हो आम्ही गेलो Say, यातनं. Ahab caused trouble to Naboth आहाबाने नाबोताला त्रास दिला because he had no good thing to do. कारण त्याच्याकडे काही चांगलं करायचं कामच नव्हतं ना. King Ahab had no work आहाब राजाकडे काही कामच नव्हतं because his wife Jezebel was running the whole show. कारण इजबेल राणी त्याची बायको अख्खा शो चालवत होती तर राजाला काम नाही. No work. काय काम नाही आहाब राजाला. He didn't get Naboth's field, he was crying. त्याला नाबोताचा मळा मिळाला नाही, लागला रडायला. And Jezebel said, मग इजबेल म्हणाली why are you crying? रडतोय कशाला? You are the king अरे of राजा आहे this तू, nation. तू राजा आहेस या देशाचा, रडतोय काय? What you want? काय हवंय? Why you're not eating? का नाही जेवत आहेस? He said, तर तो बोलला I wanted Naboth's field, मला नाबोताचा मळा हवाय, but he's not giving me. तो देतच नाही. She said, act like a king. ती म्हटली राजासारखा वाघ. See? And such people are troublemakers. हे असले लोक त्रासदायी असतात. But people who are concentrating only on kingdom work, पण जे लोक देवाच्या राज्याच्या कामावर लक्ष देऊन they असतात have no time to pay attention to trouble. त्यांना वेळ नसतो या त्रासांकडे लक्ष द्यायला. When it came, when it went away, they don't even know. त्रास कधी आले कधी गेले त्यांना कळत नाही. Yes, some of the troubles you need to give attention. अर्थात काही त्रासांकडे आपल्याला लक्ष द्यावं लागतं But नाही most असं नाही. of the troubles, they just vanish because God is involved already in पण it. जास्तीत जास्त त्रास असे निघून जातात कारण देवबाप तिथे ऑलरेडी येऊन काम करायला लागलेला असतो. Amen? आमेन. But he who digs the grave for others will fall in it first. पण जो दुसऱ्यांसाठी कबर आणि खड्डा खोदेल तो स्वतः पहिला त्याच्यात पडेल. Yes. हे लक्षात ठेवून दुसऱ्यांचे खड्डे तुम्ही खोदा. What you sow, you reap. तुझे पेरतो तेच कापणार आहेस. Haman prepared a gallows for Mordecai, हामानाने मर्दकयासाठी गळफास तयार केला. but he was hanged on it. तो स्वतःच त्याच्यावर लटकला. संभाल के, संभाल बेटा संभाल. I remember मला आठवतं what Andrew Flintoff said. अँड्रू फिल्टॉफ काय म्हणाले. He was one of the best all-rounders of England, you know it. इंग्लंड मधले तुम्हाला माहिती आहे Cricket player. ऑलराऊंडर क्रिकेट प्लेयर. He said, ते म्हणाले cricket kept me away from all troubles. क्रिकेटनी मला सगळ्या त्रासांपासून लांब ठेवलं. Say, cricket kept me from all troubles. क्रिकेटनं मला सगळ्या त्रासांपासून लांब ठेवलं. That means म्हणजे if he was not playing cricket, जर ते क्रिकेट खेळत नसते he would be in trouble or creating trouble for somebody. तर ते त्रासात पडले असते, नाहीतर त्यांनी आणि कोणाला तरी त्रास दिला असता. Say, are you getting me? कळतंय का? एक तर त्रासात आपण पडतो, नाही तर आपण कोणाला तरी त्रास देतो. Many people who are giving trouble or falling in trouble is because they have nothing to do for God. अनेक लोक जे त्रासात पडत असतात या दुसऱ्यांना त्रास देत असतात
त्याचं कारणच आहे कारण ते देवासाठी काही कामच करत नसतात. How many are getting me what I'm saying? कळतंय का? किती लोकांना समजतंय? Idle mind is a devil's workshop. रिकामं डोकं सैतानाचा कारखाना आहे. रिकामं डोकं सैतानाचा कारखाना आहे. Many times I feel we need to have 8 days a week. अनेक वेळा मला असं वाटतं 8 दिवस पाहिजेत आठवड्यामध्ये. 7 is less. 7 कमी पडतात. Amen. 7 दिवसाला आपल्याकडे आठवडा का म्हणतात? पण नंतर बघूया ते. That's besides the topic. We'll see that The later. only way to lessen your trouble is to have an open mind for the word of God. बघा अगदी मनस्वी सांगतो, तुम्हाला तुमचे त्रास कमी करून घ्यायचे असतील ना, देवाच्या शब्दाकडे जरा लक्ष लावून शब्दाला तू जरा हृदय उघड. God will speak to you. देव बोलेल तुझ्या. God will guide you. देव तुला मार्गदर्शन करेल. मनावर घ्या, थोडं मनावर घ्या. Many times, अनेक वेळा even while reading the Bible, you get such calmness in your soul बायबल वाचून सुद्धा आपल्या जीवाला इतकी शांती मिळते ना, that you feel it is done. की असं वाटतं झालं, सगळे त्रास संपले, It's done. झालं, त्रास गेले. People have open mind for the opinion of others. पण लोक काय करतात? स्वतःचं डोकं दुसऱ्यांच्या मतांसाठी उघडं करून ठेवतात की यू टेल मी ना व्हॉट टू डू. कशाला But- यू टेल मी? When it comes to the word of God, they read it with a closed mind. आणि देवाचा शब्द वाचताना डोकं बंद करून वाचतात. They have faith in the people's words, but not faith in the word of God. लोकांच्या मतांवर एवढा विश्वास आहे, देवाच्या शब्दावर विश्वास नाही तुझा. Amen. आमेन. You know, people will come लोक येतील हो. and insist trying to put things into it. लोक येणार, लोक तुमच्यामध्ये काही ना काही घालायचा प्रयत्न करणार. That becomes dangerous. आणि ते सगळं धोकादायक होतं मग. Who knows what they are saying? कोणाला माहितीये कोण काय बोलतंय आणि काय हेतूनी बोलतंय. Even people who are not doctors will suggest to you medicines. हो ना, कधी कधी काही लोक जे डॉक्टर नाहीयेत ते पण तुला सल्ला देतील, डोलो खा डोलो. हो का? तू डॉक्टर आहे क्या डोलो खाने बोल रहा? I remember मला आठवतं when we used to go to vacation to Lonavala, लोणावळ्याला आम्ही लहान असताना सुट्टीला जायचो. the neighbor person whose name was Tony, शेजारी आमचा ज्याचं नाव टोनी, he had one bad eye त्याची एक नजर थोडी वाईट होती. and the other was good eye. एक डोळा त्याचा चांगला होता, एक नव्हता. But the other eye also started giving trouble. मग त्याचा दुसरा डोळा सुद्धा त्याला काहीतरी त्रास द्यायला लागला. Somebody suggested him, तर कोणीतरी त्याला सल्ला दिला, you put donkey's milk in it गाढवाचं दूध टाक म्हणे. and put something else in it. त्यात काहीतरी अजून मिसळून ते गाढवाचं दूध तू टाक. And he did it, it all became white. हो ना, त्यांनी टाकलं आणि सगळं पांढरं He झालं became blind. आणि आंधळाच झाला. गाढवाचं दूध टाक असं कोणा गाढवाने We सांगितलं? love to hear opinions of the people. गाढवाचं दूध टाक असं कोणा गाढवाने सांगितलं आणि या बाबांनी केलं. दिसणाराही दिसेनासं होऊन आंधळा झाला. Say, आपल्याला असं लोकांचं ऐकायला फार आवडतं. क्या वॉज द न्यूज? डॉमल्याची न्यूज इथं नय्या बुडायच्या पाळी. the What's the best news? news is the word of God. अरे बेस्ट न्यूज देवाचा शब्द आहे. It is the only truth. सत्य एकमेव. आज सांगितलं ना, सत्यमेव जयते. Shut your mind for the worldly views. जगिक व्ह्यूज मतांसाठी डोकं बंद करा. Open your mind to the word of God. देवाच्या शब्दाकडे तुम्ही मन उघडा. And many times I have seen in the family, आणि अनेक वेळा मी बघतो फॅमिलीज मध्ये, when it is the कुटुंबामध्ये trouble, काही त्रास आला, you know, sometimes we depend on the family to solve our कधी problem. कधी आपण आपल्या फॅमिलीवर, आपल्या कुटुंबियांवरती अवलंबून राहतो की माझा प्रॉब्लेम ते लोक सोडवतील. Okay? And sometimes the family members only become the greatest troublemaker. आणि कधी कधी परिवारातले सदस्य जास्त त्रास देऊ लागतात. Yes. की मला वाटलं होतं हे कमी करतील पण इन्होंने बढा Yes, there are times the family is a great help. I'm Yeah. not doubting it. मी कधी कधी आपला स्वतःचा परिवार आणि फॅमिली पण We आपल्यासाठी can count on them. मोठी मदत असते. त्यांच्यावर आपण अवलंबून राहू शकतो. त्यावर मी शंका घेत नाही, संदेह घेत नाही, गैरसमजूत करू नका. But sometimes पण कधी कधी their suggestions are so weak, फॅमिलीतल्या अशा काही लोकांचे सल्ले एवढे अशक्त दुबळे असतात ना, it doesn't help. त्यातनं काही मदत होत नाही. Other times, इतर वेळेला relatives, though you should never listen to, नातेवाईकांचं तर कधी ऐकायचं नाही. because they are the first ones to be jealous. कारण नातेवाईकांना पहिली ईर्ष्या आणि जळफाड होतो. Yes. त्यांना भलं बघ. Envy is related to family, not outside. ईर्षेचा, हेव्याचा संबंध परिवाराशी आहे डायरेक्ट, Yes. बाहेर नाही. Relatives. नातेवाईक, The moment you get your promotion, they तुला- are the first ones to envy you. तुला काय प्रमोशन मिळालं, तू जरा काय मोठा झाला की बस इकडे ते जळायला लागले. Envy runs in the family परिवारांमध्ये हा हेवा, ही ईर्ष्या वाहते and very rarely outside. आणि बाहेर नाही फारशी वाद,
फॅमिलीज मध्ये हे खूप होतं. But फॅमिली पॉलिटिक्स. But finally, the worst trouble you will ever face is with your own flesh. पण सरते शेवटी तुला सगळ्यात वाईट त्रास तुझ्या स्वतःच्या देहातनं होईल. See, because the देह. flesh is our enemy. हा देह ज्याला आपण आपली सुंदर काया मानतो, एक नंबर शत्रू आहे हा तुला सगळ्यात जास्त त्रास देईल. What is the interest you pay before the due date? आणि बघा ड्यू डेटच्या अगोदर जो इंटरेस्ट भरायला लागतो ना, त्याला काळजी म्हणतात. Yes. काळजी. Before the due date, you have to pay interest. ड्यू That is डेटच्या worry. अगोदर भरायला लागलेलं व्याज आहे काळजी. And I have also seen मी हेही पाहिलंय. contentment is great gain. समाधान फार मोठा फायदा आहे. समाधानी राहायला शिका, तृप्त राहायला शिका. जे आहे तेवढं छान आहे. And greater the riches, the greater the cares. आणि जेवढं जास्त पैसा अडका वाढतो ना, तेवढं जास्त सगळ्या काळज्या पण वाढतात बेटा. The greater the desire, जेवढ्या जास्त इच्छा असतात, the greater the contented mind. तेवढं मग ते समाधानी आणि असं मन राहत नाही. इच्छा खूप खूप खूप. But the lesser you have, पण थोडंसंच असलं ना, the lesser you have trouble. तर मग त्रासही कमी असतो. जे आहे तेवढ्यात समाधानी राहायला शिका. Say, if you have a smaller house, तुमचं घर समजा लहान आहे, you buy a smaller TV. तर छोटा टीव्ही घ्या ना. You buy a bigger house, मोठं घर you घेतल्यावर cannot put a small TV there. मोठ्या घरामध्ये छोटा टीव्ही नाही लावू शकत You आपण. have to buy a bigger TV. मोठं घर घेतलं तिथे मोठा टीव्ही लावा, Say, है ना. I remember मला आठवतं when we shifted from this 4 BHK house that my father had, माझ्या वडिलांचं 4 BHKचं घर होतं एकेकाळी. तिथून आम्ही शिफ्ट झालो. आम्ही लहान we had a असताना. very big house, आमचं खूप मोठं घर होतं एकेकाळी. lawns on both sides, दोन्ही बाजूला मागे पुढे हिरवळ होती, लॉन होतं, veranda was there, वरांडा storeroom होता, was सगळं there. सगळं खूप छान. I mean, everything we had. सगळं काही होतं एकेकाळी And आमच्याकडे. we have to shift in one room, आणि मग तिथून आम्हाला एका खोलीत राहायला यावं लागलं. or maximum 2 room, you can say. though जास्तीत it जास्त was- 2 खोल्या म्हणा. We couldn't put all those stuff there. आणि आता 4 खोली 5 खोल्यातलं सामान त्या एका खोलीत 2 खोलीत कसं ठेवायचं. See? And so we had to give it away. मग बरंच काही सामान आम्हाला देऊन टाकावं लागलं. When you have a smaller house घर लहान असलं and we want to shift to a bigger house, आणि लहान घरातून मोठ्या घरात जायचं असेल, you don't give away, you have to buy more now. तर आपल्याला कुणाला काही द्यावं लागत नाही, जास्त अजून विकत घ्यावं लागतं, है ना. So the bigger the thing, the expenditure increases. तर जेवढं सगळं मोठं तेवढा सगळा खर्चही मोठा होतो. Amen. जैसा सब बढ़ता है वैसा सभी बढ़ता है ना बेटा. डोक्याचा तापही बढ़ता है. And sometimes कधी कधी trouble comes when you have true friends also. खरेखुरे मित्र असल्यावर सुद्धा त्रास येतात. Because if that friend does not understand you, you are gone. कारण त्या मित्राने जर तुला नाही समजून घेतलं, फिनिश, यू आर गॉन, यू आर डन. And only in trouble you come to know who is your true friend. आणि त्रासातच कळतं तुझा खरा मित्र कोण आहे. Isn't it? हो की नाही. पटतंय का. पटलंच पाहिजे. सगळ्यांचे अनुभव आहेत. Only in trouble you realize how little sympathy and kindness there is in the world. त्रासातच कळतं या जगामध्ये ना सांत्वन आहे, ना दिलासा आहे, काही प्रेमाचे शब्द म्हणून या जगात नाहीत कोणाकडे. Other times you feel the world is so beautiful. बाकीच्या वेळेला असं वाटतं जग किती छान. सगळे When you आपले. get a promotion, you love the world. बढती मिळाली की आपण जगावर सगळ्यांवर प्रेम You love करतो. your friends. मित्रांवर प्रेम You करतो. love your colleagues. कलिग्स वर प्रेम You करतो. distribute pedas to everyone. पेढे वाटतो सगळ्यांना. But when you are in trouble, पण काही त्रास झाले the तर मग- world is a worst place to तर live. मग कळतं जगात नाही कुणी कोणाचा. सर्व सुखाचे, कोणी दुःखाचा नाहीच किंवा वाटेकरी. Don't go asking for help from friends who see you in trouble and ask, is there anything I can do for you? जे मित्र तुझा त्रास बघतायत, त्यांना दिसतंय तू त्रासात आहे, तरी सुद्धा तुला येऊन विचारतायत की तुझ्यासाठी आम्ही काय करू. They are not true friends. ते खरे मित्रच नाहीयेत. Go and do something and then ask, is there anything more I can do for you? काहीतरी करा त्यांच्यासाठी अगोदर, मग विचारा अजून काही करू का, मी तेरा दोस्त आहे. Say, these are true friends. असे हे खरे मित्र असतात. They just see you in trouble and they are there to help ते you. तुला त्रासात बघतात आणि तुला मदत करायला हजर राहतात. ते खरे मित्र. पण विचारणार आहे का, काही झालंय का, करू का. Amen. आमेन. Anything excess is bringing trouble home. बघा कुठलीही गोष्ट जास्ती वाढत्या प्रमाणात असली की घरात त्रास येतो. जस्ट सी टू दिस पर्सन व्हॉट्स गोइंग ऑन हियर. Just increase this. एसी जॉन एसी बड़ा बेटा थोड़ा. Amen. ठंडा कर दे बेटा Thank थोड़ा. you, Jesus. Thank you, Lord.
thinking you are wise असा विचार करून की तुम्ही सुज्ञ आहात or beautiful, किंवा सुंदर आहात, it has never spared them in their life. त्यातून काही ते आयुष्यामध्ये वाचणार नाहीये. Many times, अनेक वेळा even your beauty becomes a hindrance to you. तुझं सौंदर्य सुद्धा तुझ्यासाठी अडचण बनतं. Your अनेक beauty becomes a persecution for you. अनेक वेळा तुझी ब्युटी तुझ्यासाठी छळ बनते, छळ. Sometimes because you have extra money, that becomes tribulation for कधी you. कधी जास्तीचा पैसा तुझ्याकडे असला की त्यातून पण छळ होतो, संकट येतात. Sometimes our overstatement words that we speak to people can put us in trouble. कधी कधी आपण लोकांना जास्तीची जी काही वाक्य बोलून जातो त्यातनंही आपण त्रासात पडतो. Even your saying I have a car can put you in trouble तुम्ही today. कधी कधी कोणाला असं म्हणणं की माझ्याकडे एक कार आहे, त्यातनंही त्रास सुरू होतात. Amen. असलेलं सगळं सगळ्यांना सांगितलं पाहिजे फेसबुकवर, इंस्टाग्रामवर, काही गरजेचं नाही. Yes. तेरे पास है ना, रखना बेटा. दिखाना जरूरी नहीं है सबको. I have seen मी पाहिलंय, the more I use brains for certain things, एखाद्या गोष्टीसाठी जेवढं जास्त माझा मेंदू मी वापरतो the more I get into trouble. तेवढा मी त्रासात पडतो ना रे. But the more I use the word of God, पण जेवढं जास्त मी देवाचं वचन वापरतो I come out of it. तेवढं त्यातनं मी बाहेर पडतो. वचन एक उपाय आहे. You have trouble when you give your own opinion. तुम्ही स्वतःची मतं द्यायला लागला ना की त्रास होतो. But when you give the opinion from the word of God, that person is out of trouble. वचनातून, बायबल मधून तुम्ही जर मत दिलं ना तर तो व्यक्ती त्रासातनं बाहेर पडतो. When I get into logical, मी तर्क जर लावायला लागलो ना I get into trouble. तर मी त्रासात, दिमाग लढाने लगे ना फिर तकलीफ होती. But when I get into spiritual, पण आध्यात्मिक स्तरात उतरलो ना I come out of trouble. तर त्रासातनं मी बाहेर पडतो. म्हणून दिमाग कभी नाही लढाना. How many are understanding what I'm किती saying? लोकांना मी कळतंय मी काय I'm not saying don't use your brains, म्हणजे अगदीच मेंदू वापरू नका असं मी but शिकत in नाही. trouble, पण त्रासांमध्ये use more the word of God. जास्त प्रमाणात देवाचं वचन वापरा, बुद्धी कमी वापरा. I believe much trouble would be saved if we only opened our hearts more to Jesus. माझा तर विश्वास आहे आपण आपलं हृदय जर येशूंसाठी जास्त उघडलं ना तर बऱ्याच त्रासांपासून आपण लांब राहू, Yes. वंचित राहू. Ignorance is not always bliss. अजाणता नेहमी चांगली नाही. मला काही माहितीच नसतं म्हणून बरं आहे बाबा, मला काही माहितीच नसतं म्हणून बरं आहे, हे नेहमी चांगलं नसतं बरं का. वचन माहीत असलं पाहिजे. Ignorance in wickedity is good. हा, दुष्टाईतलं तुला काही माहित नाहीये तर ते चांगलं आहे. But ignorance in the word of God is the worst enemy. पण देवाच्या शब्दाचं तुला काही माहिती नाही तर तो तुझा शत्रू आहे. Worst enemy. वचन तर माहिती असलं पाहिजे ना. That's why I want to tell the ladies also. म्हणून मला स्त्रियांना, बायकांना, मुलींना सांगायचं आहे, Don't get too emotional about anything. कशा विषयीनं जास्त भावुक व्हायचं नाही. जास्तीचं भावुक होऊ नका, Then you will have heart trouble. नाही तर मग हृदयाला त्रास होईल. हा. Don't get too emotional. खूप भावुक नाही व्हायचं. Amen. आमेन. And don't get too excited also. आणि खूप असं एक्साइटेड पण आवेशाने भरून नाही जायचं. Because when you get too excited, these girls, when they get too excited, the next day they get married. कारण मुली अशा खूप एक्साइटेड आवेशात आल्या की दुसऱ्या दिवशी लग्न करून येतात. Girls have that problem. असं मुलींना, When they have emotions, too much emotions, then problem. मुलींना त्या समस्या असतात हो की असं भावुकपण आणि असं सगळं एक्साइटमेंट वाढली की दुसऱ्या दिवशी लग्न. No, when they are very excited, they get married the आणि next खूप आवेशी झाले की लग्नच करून येतात. day. And on the fifth day, they realize they made a mistake. आणि पाचव्या दिवशी त्यांना कळायला लागतं, अरे बापरे आपल्याकडनं चूक झाली, आता काय झाली, आता आयुष्याची गाळ बांधली. Amen. आमेन. Don't be too emotional. Control your emotions. खूप भावुक व्हायचं नाही, जरा भावना ताब्यात ठेवा. The trouble with some women is काही बायकांचा त्रास असा आहे that they can also get all excited for nothing की उगीच सुद्धा त्या आवेशाने अशा सगळीकडे ऑल ओव्हर होऊन जातात and then marry him. आणि मग लग्न करतात त्याच्याशी. Excitement was something else, marriage was something else. आवेश वेगळी बाब असते, But they combined both. लग्न वेगळी बाब असते. Are you getting me what I'm कळतंय का saying? मी काय म्हणतोय, कळतंय का? Because it just like the pendulum, it swings. का ते पेंडुलम सारखं इकडून तिकडे इकडून तिकडे. Be balanced. संतुलित Hold राहा. yourself. स्वतःला धरून राहा. Things will be created in your life that will cause you to become emotional. बघा तुमच्या जीवनात अशा काही गोष्टी होऊ शकतात की ज्यातनं तुम्ही भावुक व्हाल. Amen. Amen. Control yourself. पण स्वतःवर Take नियंत्रण the help of the ठेवा. Holy Spirit. पवित्र आत्म्याची मदत घ्या. Look at Paul. पॉल बघा, No difficulties could
discourage him. एकही अडचण त्याला निराश नाही करू शकली. No obstacles could stop his work. एकही बाधा आणि अडचण त्याचं काम नाही थांबवू शकली. No troubles could dishearten him. एकही त्रास त्याला हताश नाही करू शकला. Why? का? Because he was dead to the world कारण तो जगाला मेलाच होता की मुझे कुछ फरकही नाही and पडता. alive to God. आणि देवाला फक्त जिवंत होता. The more you are alive to God, जेवढं तुम्ही देवाला जिवंत राहाल the more you will be dead to the world. तेवढे जगाला मराल. त्रास सगळे जगातूनच होतात बेटा. Obstacles tried him. अडचणी एवढ्या आल्या त्याला त्रास- Storms tried him. वादळ एवढी आली, He was almost drowning in the sea. जवळजवळ तो समुद्रात बुडणार होता. See? But that still did not remove the flame that he had in his heart. पण ह्या सगळ्यात सुद्धा त्याच्या हृदयामध्ये जी आग लागली होती ती कधी विझली नाही. Bitter troubles came in his way. कडू कडू त्रास त्याच्या मार्गात आले, But yet he became stronger and stronger. तरी तो एकदम बलवान 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 होत गेला. He rose higher than any man. अगदी कुठल्याही माणसापेक्षा वर 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 आला Became stronger than any man. आणि कुठल्याही माणसापेक्षा बलवान झाला. Every encounter he had with difficulties, आणि ज्या काही अडचणींना त्याला तोंड द्यावं लागलं he became stronger. त्या प्रत्येकात तो एकदम खंबीर, अजून स्ट्रॉंग, अजून बलवान झाला. That's why when I go to heaven, I want to meet this Paul. म्हणून स्वर्गात गेल्यानंतर मला ना पहिलं पॉललाच भेटायचं. Really, I want to meet Paul. पॉलला मला खरोखर सांगतो पहिलं भेटायचंय. I will take an appointment from Jesus and say, मी first I want to अपॉइंटमेंट meet. अपॉइंटमेंट घेईन मी जीसस कडून आणि म्हणेन मला पॉलला पहिलं भेटवा. Say, की yes, कैसे सर कैसे. we all want to meet Jesus, no doubt. आपल्याला सगळ्यांना येशूंना तर पहिलं भेटायचंच आहे, त्यात शंका नाही. But पण the second person is Paul. दुसरा व्यक्ती पॉल मी म्हणणार आहे, सर कैसे सर आपने किया सर. What you did, tell me now. क्या किया सर आपने. Then he'll say, what should I tell you now? The game is over. मग पॉल म्हणेल आता काय सांगू, गेम ओव्हर पीटर, गेम ओव्हर. Amen. असं म्हणेल मग पॉल. But yet anybody can be like him. पण कोणीही पॉल सारखं बनू तर Because शकतं, he said, कारण तो बोलला I am what I am by the grace of God. जे मी आहे ते देवाच्या कृपेनं आहे. पॉल बोललेला आहे, I am that I am by the grace आज of जे काही मी आहे ते देवाच्या कृपेनं आहे. God. So expect trouble. तर त्रास येणार याची अपेक्षा ठेवा. But the most comforting part is when the Bible said in so many places, पण सगळ्यात जास्त सांत्वन देणारा भाग हा की बायबलमध्ये अनेक जागी जे सांगितलंय this also will come to pass. की हेही घडून निघून जाईल. It came to pass. ते असे झाले की, You read in the Bible, it वाचा ना. always says it came to pass. असे झाले की, इट केम टू पास, असे झाले की म्हणजे काय झाले, होऊन गेले, And so आले झाले गेले. don't run to every Tom, Dick and Harry. तर सगळ्या आण्या बन्या सुन्या सगळ्यांकडे काही धावायची गरज Don't नाही. run to people, because the trouble with people is not that they don't know that they cannot or they cannot help you, but they don't want to help you. लोकांकडे धावायची गरज का नाही, कारण लोकांना माहिती असतं तुला त्रास आहेत, पण लोकांना तुला मदत करायची इच्छा नाहीये. Secondly, दुसरी बाब, they don't know the truth. लोकांना सत्य माहित नाही. They don't know who is behind it. लोकांना काही माहित नाही की याच्या मागे कोण आहे. We know आपल्याला माहिती आहे it ना, is the devil behind it, सैतान या सगळ्याच्या मागे आहे, है ना, आपल्याला माहिती आहे. but they don't know. लोकांना काय माहिती आहे या सगळ्याच्या मागे कोण खेळतंय. But we know it is the devil. आपल्याला जेव्हा माहित आहे की सैतान या सगळ्या मागे धुमाकूळ घालतोय, तर पहिलं त्याला बांधा ना, Amen. की ह्यांच्यातनं त्यांच्यातनं सगळ्यांमधनं काम करणारा सैतान मी बांधतो येशूच्या नावात, सोड. Amen. म्हणलं की And they काम know सुरू. many things that is not of the truth. आणि अनेक गोष्टी लोकांना माहिती असतात पण ज्या खऱ्या नाही, खोट्या आहेत. Yes. अनेक गोष्टी लोकांना माहिती आहे, मुझे मालूम है, हाँ. सब झूठ मालूम है तुझे, But that is not of the truth. ते काही सत्य नाहीये, काय खरं माहित नाही तुला, सब झूठ मालूम है. Everything that comes from Jesus is of the truth. जे सगळं येशूंकडून येतं ते खरं आहे. Amen. जे येशूंकडून येतं ते खरं आहे, बाकी कोणाला काही माहित नाही. Somebody rightly said, कोणी बरोबर बोललंय, Asia is rich in people, आशिया खंड लोकांमध्ये धनवान आहे, rich in culture, कल्चर संस्कृतीत धनवान आहे, rich in resources also, आणि पुरवठ्यात पण धनवान आहे. but it is also rich in trouble. पण त्रासांमध्ये पण आशिया खंडच नंबर 1 ला आहे. असं आहे तर असं पण आहे ना सर. Amen. आमेन. Because in every culture, कारण प्रत्येक संस्कृतीत it's the top people, the richest people, sometimes they cause more trouble to us. वरचे लोक, श्रीमंत लोक जे असतात ना, ते जास्त त्रास तयार करतात. All sorts of corruption comes from there actually. सगळा भ्रष्टाचार वरून खाली येतो ना, It doesn't come from bottom top. भ्रष्टाचार खालून वर जात नाही. Corruption never comes from a beggar. भ्रष्टाचार भिकाऱ्यातनं मोठ्या पोस्टवरच्या लोकांमध्ये जात नाही. It doesn't come from poor people. भ्रष्टाचार गरीबातनं बाकीच्या लोकात जात नाही. It comes from top. भ्रष्टाचार वरून खाली येतो. It came from top, from the devil. वरून सैतानाकडून भ्रष्टाचार खाली आला. All trouble came from top. सगळे त्रास वरून खाली आले सैतानाबरोबर. असं. But they are so rarely pursued and they are rarely caught, isn't it? पण फार कमी वेळेला ते पकडले जातात, गोष्ट वेगळी.
ते धरले नाही जात. And that's why we don't really realize from where the trouble आणि comes. म्हणून आपल्याला खरोखर कळत नाही की हा त्रास एक्झॅक्टली आला कुठून. A poor man, गरीब माणूस, he may be robbing a loaf of bread, गरीब माणूस काय चोरेल, कदाचित एखादी भाकर किंवा ब्रेड, but the cops will catch him, पण पोलीस त्याला धरणार put him in the prison. आणि तुरुंगात टाकणार. And so everybody says, मग सगळे म्हणतात these poor people are the main हे culprits. गरीब लोक असलेच असतात, The top people escape. वरचे मोठे लोक सुटतात, हे की नाही. And so nobody knows. मग कुणाला कळतच नाही ना Amen. काही. असं खालचा मरतो बेटा, खालचा मरतो. That's why we need Jesus. म्हणून येशूंची गरज आहे आपल्याला. Yes. I'm among the lower people. मी तर एकदम खालच्यातला आहे, अगदी खालच्यातला आहे मी. And it is because of Jesus I'm standing here. आज येशूंमुळे मी उभा आहे इथे. Yes. मी एकदम खालच्यातला आहे, येशूंमुळे मी इथे उभा आहे. पास्टर पीटर जो असं म्हणतात, तो मुझे मेरा कुछ बोलना ही नहीं और आप आपका समझ लो. The trouble with many people is अनेक लोकांचा त्रास असा आहे, they have just got enough religion. त्यांच्याकडे पुरेसा धर्म आहे, पुरेसा धर्म, Only enough religion. पुरेसा फक्त Not धर्म. even Jesus. येशू Enough नाही. religion to sail them through. त्यांच्याकडे येशू पण नाहीये, पुरेसा धर्म आहे फक्त जो त्यांना पार नेतो. पुरेसा धर्म, येशू पण नाही. But that little bit of religion they have, that is making them more miserable. पण तो थोडासा धर्म त्यांच्यात जो आहे त्यातनं ते अजून त्रासात पडतायत. If there is no joy in your religion, that is not true religion. तुझ्या धर्मात आनंद नाही, तो खरा धर्म नाही. If that religion does not save you, that is not religion. तो धर्म तुला वाचवत नाही, तो धर्म नाही. If any religion does not give you eternal life, what good is it? कुठला धर्म समजा तुला अनंत काळचं जीवन आणि मोक्ष देत नाही, तर काय फायदा त्याचा. Are you getting me, people? कळतंय ना मी काय म्हणतोय. So tribulations will come. संकट येणार आहे, त्रास होणार. Don't run to the world. त्रास तर होणार आहे, जगाकडे धावू Don't नका. even run to the wisest people. अगदी हुशार लोकांकडे पण जाऊ नका. Because many times they don't know the demon is involved. का अनेक लोकांना, त्या हुशार लोकांना माहिती नसतं या सगळ्या मागे भूत आहेत, Amen. सैतान दुरात्मे आहेत. त्यांना काय माहितीये. It's like the referees and the umpires. हे रेफरी आणि अंपायर लोक असतात ना, त्यांच्यासारखं आहे. They don't know the rules of the game, but they are umpires there. त्यांना खेळाचे नियमच माहित नाहीत आणि त्यांना केले अंपायर. आता आहे आपली VPL, बघू आपण. किसको बना रे अंपायर, जरा देख ना, सोच के. He may know the rules, त्याला नियम माहित असतील, but if he doesn't know the game, what good he is? पण जर खेळच माहित नाही तर तो काय कामाचा आहे. See? आउट त्याला इन आणि इन आउट करायचा तो. The worldly people, जगिक लोक they act like umpires. अंपायर सारखं तुझ्या जीवनात काम करतात. They know the rules, but they don't know the game. त्यांना नियम माहिती आहेत, पण त्यांना गेम कुठे माहिती आहे. See? गेम खेळना आता है क्या उनको. Jesus knows the rules. He येशूंना knows the game. येशूंनी नियम लिहिले, येशूंना गेम पण माहित आहे Praise God. की हा खेळ कसा होतो. Sometimes कधी कधी God allows some pressures to come in our lives देव काही दबाव आपल्या जीवनावर येऊ देतो, because we do things that are contrary to God. का आपण देवाच्या विरुद्धच्या काही गोष्टी करतो, Yes. म्हणून देव दबाव येऊ देतो. And so trouble comes. मग त्रास होतात. Like Bible says in Hosea chapter 2 verse 6. जसं होशे 2रा अध्याय आणि 6व्या वचनामध्ये बायबल म्हणतं बघा. God said, देव बोलला, they said, I will go after my lovers. होशे 2रा अध्याय आणि 6वं वचन. Yes. ती आपल्या प्रियांच्या मागे जाईल. 7वं वचन. Yes, 7. होशे 2:7. आणि ती आपल्या प्रियांच्या मागे जाईल. It's not just speaking of a person here. इथे फक्त एखाद्या व्यक्तीविषयी लिहिलेलं नाही. It is speaking of things that we love more than God. इथं ना आपण देवाहून जास्त जर कुठल्या गोष्टींवर प्रेम करत असू तर त्याविषयी लिहिलंय की ती आपल्या प्रियांच्या मागे जाणार आहे. ज्याच्या कशाच्या प्रेमात ती पडली आहे त्याच्या मागे ती जाईल. That gives me my bread and my water, my wool and my flax, mine oil and my drink. त्यातून धान्य, द्राक्षारस, तेल देत असे, रुपे, सोने. पुढे लिहिलंय बघा 7 नंतर 8 मध्ये. So it is speaking of anything that you depend too much on की ज्या कुठल्या गोष्टीवरती तुम्ही देवापेक्षाही जास्त अवलंबून राहता ना and not running after God. आणि देवामागे नाही ना जात. And verse 6 says, I think verse 6. आय थिंक 6. Behold, I will hedge up her way with thorns, and I will build a wall around her that she cannot find a path. 6वं वचन म्हणतं पहा, यास्तव पहा मी तुझ्या मार्गाला काटेऱ्या झाडांचे कुंपण घालीन आणि तिला तिच्या वाटा सापडणारच नाही. Say, God will just miss out the gate where you have to enter in. आणि जिथून तुला आत जायचंय ना ते मिस आउटच करायला लावेल देव. Yes. You will not even know where is the gate. वाट तुला सापडणारच नाही.
तुला ती दिशा सापडणारच नाही. God is saying, I will block her path with thorns. देव म्हणतो मी काटेरी झाडांचं कुंपण तिथं लावून तुझ्यासाठी वाट बंद करीन. नो एंट्री. Why? इथून नाही जायचं. That she will not run after her lovers. की तिनं आपल्या प्रेम्यांच्या मागे जाऊ नये. आणि त्या गोष्टी काही असू शकतात. Don't run after diviners, he's saying. तर तंत्रमंत्र करणाऱ्यांच्या मागे लागू नका. तो Don't run म्हणतो. after the creation. निर्मितीच्या मागे लागू नका. तो Run म्हणतो. after the creator. निर्माणकर्त्याच्या मागे लागा. Run after the creator. निर्माणकर्त्याच्या मागे लागा. See, sometimes when our way is plain, कधी कधी आपला रस्ता जेव्हा प्लेन सपाट असतो ना, without any thorns or thistles की ज्या रस्त्यावर काही काटे नाही, कुसळ नाही, or काही any नाही, walls, का काही भिंत नाही, see, and when the soul is still in temporary prosperity, आणि तुझा जीव जर समजा अजूनही तात्पुरत्या समृद्धीमध्येच अडकलाय, it may turn away from God. तर देवापासून तो जीव कधी भडकू शकतो. Yes, it happens. असं होऊ शकतं. Or we may neglect God if we किंवा don't आपण follow. देवाकडे दुर्लक्ष करू शकतो. या टेम्पररी गोष्टींमध्ये घोटाळे होऊ And शकतात. many times we don't hear the voice of God आणि at such a अनेक वेळेला time. आपण अशा वेळांमध्ये, अशा प्रसंगांमध्ये देवाचं आपण ऐकत नाही, देवाची वाणी ऐकत नाही. The richness closes our ears. धनवानता आपले कान बंद करते. तो प्रॉब्लेम आहे. श्रीमंती आपले कान बंद Poverty करते. will always keep your ears open. गरिबी माणसाचे कान नेहमी उघडे ठेवते बेटा. And when God speaks, we hear. आणि मग देव बोलला की आपल्याला ऐकू येतं. Amen. आमेन. Adversity has that power विरोधात ते सामर्थ्य आहे. that it keeps our ears open. आपले कान ते उघडं ठेवतं. त्रास आपले कान उघडं ठेवतं. गरिबी आपले त्रास उघडं ठेवते. Poverty always keeps us humble. दारिद्र्य, गरिबी, थोडा बहुत लाचारपणा आपले कान उघडं ठेवतं. पण धनसंपत्ती वाढली की कान बंद होतात. Look at Israel in Egypt. इस्रायल मिस्र देशात असताना बघा ना, There the Bible says, तिथे बायबल म्हणतं, Exodus 16 verse 3, निर्गम 16:3, they sat by the flesh pots and did eat bread to the full amid the fish which they did eat freely, the cucumbers and the melons. निर्गम 16 अध्याय 3 वचन. आणि इस्रायलाची संताने म्हणाली, मिस्र देशात जेव्हा आम्ही मांसाच्या भांड्याजवळ बसून भरपूर भाकरी खात होतो, तेव्हा यहोवाच्या हातून आम्हाला मरण आले असते तर बरे झाले असते. See, they forgot ते विसरले that God of their fathers की त्यांच्या पूर्वजांचा बापाचा देव was there, तिथे होता ना. but they served the idols of Egypt. पण त्यांनी मिस्र देशातल्या मूर्त्यांना नमन केलं. Numbers 11:5 says गणना it. 11:5 मध्ये लिहिलेलं आहे. When they were in Egypt, जेव्हा ते मिस्र देशात होते, God was speaking to them, देव त्यांच्याशी बोलत होता, but they were not listening. पण हे लोक ऐकायलाच तयार नाहीत ना. If you read in Ezekiel 20 verses 7 to 9, यजकेल 20 अध्याय 7 ते 9 जर आपण वाचलं तर आपल्याला कळेल. यजकेल 20 7 ते 9. see, God says, देव बोलतोय बघा. Then I said to them, each of you get rid of the vile images you are obsessed with. Do not defile yourselves with the idols of Egypt, for I am the Lord your God. But they rebelled against me and would not listen. They didn't get rid of their idols nor forsake the gods of Egypt. Then I thought, I will pour out my fury upon them and fulfill my anger against them while they are still in Egypt. But I didn't do it, for I acted to protect the honor of my name, Amen. lest the Egyptians laugh at Israel's God, who couldn't keep them from harm. So I brought my people out of Egypt right before the Egyptians' eyes and led them into the wilderness. यजकेल 20 अध्याय 7 ते 9. आणि मी त्यांना म्हटले, तुम्ही प्रत्येक आपल्या डोळ्यांचे आवडते असे अमंगळ विषय टाकून द्या आणि मिस्रातल्या मूर्तीकडून आपणास विटाळून घेऊ नका. मी यहोवा तुमचा देव आहे. तरी त्यांनी माझ्या विरुद्ध बंड केले आणि ते माझे ऐकेनात. ते प्रत्येक आपल्या डोळ्यांचे आवडते असे अमंगळ विषय टाकीनात आणि ते मिस्रातल्या मूर्ती सोडीनात. तेव्हा मी मिस्र देशामध्येच त्यांच्यावर आपला क्रोध Yes. पूर्ण करावा म्हणून मी आपला रोष त्यांच्यावर ओतीन असे मी म्हणालो. हा, तरी म्हणालो. असे मी म्हणालो तरी मी नाही केलं. मी आपल्या नावाकरता कार्य केले, See that? अशासाठी की ज्या राष्ट्रामध्ये ते होते त्यांच्या देखत मी त्यांना मिस्रातून आणताना त्यांना आपली ओळख करून दिली होती. त्यांच्या पुढे त्यांना बट्टा लागू नये. See, did they know this? त्यांना हे माहित होतं का? That in Egypt, मिस्र देशात
They were worshipping not the true God. ते खऱ्या देवाची आराधना करत They नव्हते, were worshipping Egyptian gods. ते मिस्री देवांची आराधना करत God होते. was speaking to them in Egypt. देव मिसर देशात त्यांच्याशी बोलत होता. See, God revealed it through the prophet Ezekiel देवाने एजेकेल संदेशाद्वारे हे प्रगट केलं that I was speaking to them in Egypt, की मी मिसर देशातच त्यांच्याशी बोलायला लागलेलो, but they were not listening. पण हे लोक माझं ऐकायला तयार They नाही. got so involved in Egypt. आणि एवढे हे सगळे इस्रायली लोक मिस्री लोकांमध्ये इन्व्हॉल्ड आणि त्यांच्या गोष्टींमध्ये They- इन्व्हॉल्ड झाले They shut their ears. की त्यांनी कानच बंद केले माझं ऐकायला. And I got angry. मग देव म्हणतो मी चिडलो, क्रोध म्हणजे राग, मी चिडलो. I said, I will destroy them now. आणि देव म्हणतो मी आता या लोकांना सोडणार नाही, मी नाश करणार आहे And इस्रायली लोकांचा. God moved to destroy them. आणि देव त्यांचा नाश करायला आला, But he stopped. पण थांबला He said, okay, for my honor's sake, I will not आणि destroy. म्हणाला माझ्या नावा खातर, माझ्या माना खातर मी हे नाही करणार. I will remove them from Egypt मी only. त्यांना मिस्र देशातूनच बाहेर काढतो. Egypt speaks about the world. अहो मिस्र देश म्हणजे जग. This world will stop your ears. ही from दुनिया God. तुझं कान बंद करेल. This world will stop you from hearing the word of ही God. दुनिया तुला देवाचा शब्द ऐकण्यापासून बहिरं करेल. Don't get so involved in the world या जगात आणि दुनियेत एवढा नको तू इन्व्हॉल्व होऊ that you will stop hearing God. की तुला आता देवाचं काहीच ऐकू येत नाही. We involve ourselves so much in the world that when we sit in the church also we shut our ears. पण आपण जगामध्ये दुनियेमध्ये एवढे इन्व्हॉल्ड होतो ना आपापल्या कामात का कशात पण, की चर्च मध्ये बसून सुद्धा आपल्याला ते सगळं डोक्यात येत असतं जगातलं. And then मग when we go back to the world, the ears are open. जगात आपण परत गेलो, दुनियेत परत गेलो की आपले कान असे लक परत उघडतात. Don't do that. असं नका ना करू. Even staying outside the world, God can still bless you. जगाबाहेर राहून सुद्धा देव तुला आशीर्वादित करू शकतो. See, God loves them. देवाचं प्रेम आहे त्यांच्यावर. But बघा, पण when we don't think of God जेव्हा आपण देवाचा विचारच करत and नाही not give Him the first place, आणि देवाला प्रथम स्थान देत we नाही, fall in the trap of the devil. मग सैतानाच्या जाळ्यात आपण अडकतो. What did God do? देवाने काय केलं मग? Bible says बायबल म्हणतं He raised up a new king. त्याने नवीन राजा उभा केला. Isn't it? है ना? Exodus 1:8. निर्गम 1:8 नवीन राजाच उभा केला. During the time of Joseph, the first king was a very good king. योसेफाच्या काळामध्ये पहिला राजा चांगला होता And they were enjoying. आणि त्यांची मजा चालली होती. They were enjoying the worship of Egyptian gods. मिस्री देवांची आराधना त्यांना आवडायला लागली होती. What did God do? मग देवाने काय केलं? He raised up a new king एक नवीन राजा उभा केला, who made their lives bitter ज्या राजाने त्यांचं जीवन कडू केलं with hard bondage आणि त्यांच्यावरती फार मोठं बंधन टाकलं in mortar and in brick and in all the service of the field. आणि सगळं शेतातलं काम विटा करणं वगैरे सगळं वाढवलं. See, and when the troubles increase, आणि मग जेव्हा ते त्रास वाढले, they are crying to God increase. मग देवासमोर त्यांचं रडणं वाढलं. Amen. चिमटे जास्त बसायला लागले की माणूस गपचूप देवाचा धावा करतो. That's what Exodus 2:24 says. निर्गम 2:24 मध्ये लिहिलेलं आहे. And God heard their groaning. आणि देवाने त्यांचं कणणं ऐकलं. First time they groaned to God. पहिल्यांदा मग ते देवासमोर कणत बसले. There they were groaning to the gods of Egypt, but now when troubles came, they started groaning to the living तिथं God. ते तेव्हा मिस्री लोकांच्या देवासमोर होते, पण आता जेव्हा त्रास यायला लागला तेव्हा ते जिवंत देवासमोर कणाला लागले. निर्गम 2:24. And God remembered His covenant with Abraham, with Isaac, and with Jacob. आणि देवाने तेव्हा अब्रामाशी, इसाकाशी आणि याकोबाशी केलेला करार जो आहे तो देवाला आठवला. And God raised up a deliverer who brought them out of Egypt. आणि देवाने त्यांच्यासाठी मुक्तिदाता तयार केला जो त्यांना मिस्र देशातनं बाहेर काढेल. You don't need a new king to be delivered. तुम्हाला नवीन राजाची गरज नाहीये सुटका मिळवायला. You don't need a new job to be delivered. नवीन नोकरीची गरज नाहीये सुटका You मिळायला. don't need new things. नवीन गोष्टींची गरज नाहीये सुटका मिळायला. Even a change of location, परिसर बदलायची गरज a नाही, change of boss. का मालक बदलायची, बॉस बदलायची गरज नाही. You need God. तुला देवाची गरज आहे. You need to turn to God. तुला देवाकडे वळावं लागेल. That same boss who was against you will be for you. मग जो बॉस तुझ्या विरुद्ध होता तोच बॉस तुझ्यासाठी उभा राहील. तू देवाकडे वळ राजा. Again we see in the book of Judges, परत शास्त्रेच्या पुस्तकात आपण पाहतो there the history moves forward. तिथे इतिहास पुढे जातो. They forsook God. त्यांनी देवाला सोडलं. Then He delivered them into the hands of their enemies. मग देवाने त्यांना शत्रूंच्या हाती सोपवलं. Then they cried unto God. मग त्यांनी देवाचा धावा केला And then He sent a deliverer आणि मग देवाने परत त्यांना मुक्तिदाता पाठवला in the person of Gideon. गिदोनाच्या रूपाने. Every time दरवेळेला they made a mess.
जेव्हा केव्हा त्यांच्या हातनं बर्बादी झाली, God allowed a wrong king to come over. देवाने त्यांच्या हातनं बर्बादी झाली, गोंधळ झाले की देवाने चुकीचा राजा याची परवानगी दिली. And they cried out to God. मग त्यानंतर त्यांनी देवाचा धावा केला God sent a deliverer. की देव मुक्तीदाता पाठवतो. प्रोसेस आहे. Listen, now way may be found through a hedge of thorns. बघा, काट्यांच्या कुंपणातनं पण मार्ग सापडू शकतो. Yes. काटेरी कुंपणातही मार्ग सापडू शकतो, Although with pain and suffering. पण मग टोचेल, मग त्रास होईल, कारण ते काटे आहेत, काटे टोचतात. तर काटेरी कुंपणात नाही मार्ग मिळेल. Yes, God will show you the way. देव मार्ग But दाखवेल, that thorn and all will be all over on your body. पण ते काटे टोचतील अख्ख्या अंगावरती. ते मग सहन करावं लागेल. वो टोचेगा तो सहना पडेगा. Yes, God said, देव बोललाय, I will hedge their way through thorns. त्यांच्या मार्गाला मी काट्यांचं कुंपण घालीन. But if you walk with God, पण जर आपण देवासोबत पहिल्यापासूनच नीट चालत राहिलो ना, you can avoid many thorns in life. तर बरेच काटे जीवनातले आपण टाळू Isn't it? शकतो. काय गरज आहे You don't काटे? need to face all the troubles. सगळ्या त्रासांना मग तोंड द्यायची गरज नाही. At least 60% of troubles you don't need to face. 60% त्रास तरी मग आपल्याला तोंड द्यायला लागत नाही. 40% you have to face. 40% त्रासांना तोंड द्यावं लागतं, 60% तर निघून जातात. Some people, some Christians are facing 100% trouble that is being allotted to them पण काही ख्रिश्चन by the लोकांना devil. काही ख्रिश्चन लोकांना सैतानाने त्यांच्यासाठी जे 100% त्रास ठेवले, त्या सगळ्या 100% त्रासांचा त्रास होतोय. And they are enjoying it through आणि going त्या through ख्रिश्चन it. Only लोकांना thorns and मजा thistles, येते. thorns and काटे thistles. कुसळ, काटे कुसळ, बोट टोचलं. अरे Hey, पण खुश आहे तू. Some of the things you could avoid in life आयुष्यात काही गोष्टी तू टाळू शकत होता if you have God with you. जर देव तुझ्या बरोबर असता तर. Amen. आमेन. So tribulation is a part of life. तर संकट हा आयुष्याचा भाग आहे. Where there मांडलेली is गाठ आहे. life, there is tribulation. जिथं जीवन आहे तिथं त्रास असतात. Where there is tribulation, there is life. आणि जिथं त्रास संकट आहे तिथे जीवन आहे. But जे Jesus is जिवंत the आहे. Prince of Peace पण येशू शांतीचा राजकुमार in आहे our tribulations. आपल्या सगळ्या संकटांमध्ये. That's what Micah 5:5 says. मिखा 5:5 मध्ये असं लिहिलंय, And this man shall be a man of peace. आणि हा मनुष्य शांतीचा मनुष्य असेल. Wow, वा, praise वा, God. hallelujah. This man shall be a man of मिखा peace. 5:5 आणि हा मनुष्य शांतीचा मनुष्य असेल. Amen. And this man, the This man man. called Jesus. The Look man of everywhere. Galilee. You will not find peace. कुठेही बघा तुम्हाला शांती नाही मिळणार. But when you look at Jesus, this man shall be the peace. पण येशूंकडे पाहिलं की हा माणूस शांतीचा माणूस असेल. Amen. Amen. His name is Jesus. त्यांचं नाव येशू आहे. Amen. आमेन, आमेन. As it was said of Noah, जसं नोहाविषयी बोललेलं the आहे, day Noah was born, ज्या दिवशी नोहाचा जन्म झाला, the family of Noah said, नोहाचा परिवार म्हणाला the same shall comfort us. की तोच आम्हाला सांत्वन देईल. Noah will comfort us. हाच आम्हाला सांत्वन देईल. नोहा आम्हाला सांत्वन Yes, देईल. Genesis 5:29. उत्पत्ती 5:29 मध्ये लिहिलंय बघा. The parents said, Noah will comfort us, so we'll name him Noah. आई बाप म्हणाले हा नोहा आम्हाला सांत्वन देईल म्हणून त्याचं नाव ठेवू आपण नोहा. 5:29 उत्पत्ती. None could save the people. None got the message from God as Noah got. आणि नोहाला जसा देवाचा संदेश कळला तसा कोणालाही कळला नाही. Yes, he truly comforted those 8 people आणि खरोखर त्या 8 लोकांना नोहाने सांत्वन दिलं ना, because he prepared the ark for their कारण salvation. नोहाने त्यांच्या तारणासाठी तारू तयार केलं ना. Ark was for everybody. तारू होतं सगळ्यांसाठी. Only 8 believed what anybody can फक्त do. 8 विश्वास ठेवला. मग आता काय करणार? Say, तारू उघडं सगळ्यांसाठी केलं होतं. in the same way, तसंच आहे. Jesus is the only one. येशू एकच आहेत. He will save you. एकमेव जे तुला वाचवतील, He will help you. मदत करतील. He is the Prince of Peace. शांतीचा राजकुमार आहे Yes. येशू. Isaiah calls him the Prince of Peace. यशया शांतीचा राजकुमार म्हणतो ना येशूंना. Peace on earth, the angel said. देवदूत म्हणाला पृथ्वीवर शांती असो. Kuta Shanti? कुठे? पृथ्वीवर. Purthyvar. पृथ्वीवर. You know, Joyce Meyer once said it very beautifully. जॉयस मायर ना एकदा छान बोलल्या We all face storms in life. की आपल्याला सगळ्यांना आयुष्यात वादळांना तोंड द्यावं लागतं. Some are more difficult than others. काही वादळ इतर वादळांपेक्षा जरा अजून कडक असतात. But we all go through trials and tribulations. पण सगळेजण त्या त्रासांमधून संकटांमधून जातात. कोणाचे त्रास वेगळे, कोणाचे वेगळे, कोणाला जास्त, कोणाला कमी, पण And- वादळांमधून सगळे जातात. And that's why we have the gift of faith. म्हणून आपल्याकडे तर विश्वासाचं दान आहे ना. See, you know, every traveler प्रत्येक प्रवासी is like a person going in the sea. तो समुद्रावर जाणाऱ्या He's माणसासारखा, traveling on the waters. पाण्यावर प्रवास करणाऱ्या माणसासारखा आहे. Some have taken ship, काहींनी जहाज घेतलंय, some have taken
canoe, काहींनी खनू घेतलाय, some have taken the raft, काहींनी राफ्ट घेतलाय, some have taken the sailboat, सगळ्यांनी काहींनी नाव घेतली आहे some have got boats without sails. आणि काहींकडे नुसत्या नावा आहेत. But each one is upon the water. पण प्रत्येक जण पाण्यावरचा प्रवास करायला निघालेला आहे. How to fend himself कसं स्वतःला वाचवायचं depends on the boat they are using. जी नाव ते वापरतायत त्या नावेवर अवलंबून आहे. Are you getting me? कळतंय का? प्रवास सगळ्यांनी सुरू केला आहे. And पण those who are in the ship, आणि जे जहाजात आहेत they are enjoying life. ते आयुष्याचा आनंद घेत असतात. Those who are in the raft, जे राफ्टवर आहेत plenty of water is upon them. खूप पाणी त्यांच्यावर उडत राहतं. Those who are in the boat जे नावेत आहेत without sail, ज्याला शीट नाही they are going where the wind is taking ते them. तर हवा नेती तसं कुठेही जातात. Those who are in the raft, जे राफ्टवर आहेत anytime the whale will come and eat them up. कधी मासे येऊन त्यांना खाऊन टाकतील कारण So- सगळीकडनं ते उघडेत. So everybody is moving on the तर water. तात्पर्य कळतंय ना म्हणायचं की पाण्यावरचा प्रवास सगळ्यांनी चालू केलाय पण कशात बसून चालू केलाय ते महत्वाचं आहे. Amen. जहाजात असशील तर सेफ आहे. We are in the ship. आपण जहाजात आहोत. आपण जहाजात आहोत. Fellowship. फेलोशिप. Church is the fellowship. चर्च फेलोशिप आहे ना. Ship having many fellows. असं जहाज की ज्यामध्ये अनेक फेलोज आहेत. Praise God. We are अनेक all फेलोजचे फेलोशिप. वेगवेगळ्या पद्धतीचे फेलोज आहेत. Amen. So don't worry about tribulation. ठीक आहे हरकत नाही. संकटांची काळजी करू नका. God is with you. टेन्शन घेऊ नका. देव तुमच्या सोबत आहे आणि देव आहे तेवढं वास आहे. प्रभू देख लेगा बेटा. Trust on the Lord with all your heart. Lean not on your own understanding. In all your ways, acknowledge Him, and He will direct your paths. संपूर्ण हृदयाने देवावर विश्वास ठेवा. स्वतःच्या समजुतीवर अवलंबून राहू नका. तो तुमच्या मार्गांना वाटा दाखवेल. The less you hear from the world, the better for you. जगाकडून जेवढं कमी ऐकाल तेवढं बरं आहे बेटा तुझ्यासाठी. I hear very less from the people. मी लोकांचं फार कमी ऐकतो. लोगों में have. दमी नाही कुछ. लोकांचं कमी ऐकतो मी. Don't hear what people have to say. लोक काय बोलतायत ते कधी नाही How- कभी सुनणार नाही. How can they have more than what you know? तुला माहित आहे त्याच्याहून जास्त लोकांना काय माहिती असणार आहे की तू लोकांना सारखं विचारतो की मला सांगा ना मला You सांगा know ना. more than them. अरे तुला त्यांच्याहून जास्त माहिती आहे. David said, दावीद बोलला I am more wiser than my teachers. माझ्या शिक्षकांपेक्षा मी जास्त शहाणा आहे आणि ज्ञानी I आहे. am more wiser than my teachers. दावीद म्हणाला माझ्या शिक्षकांपेक्षा मी जास्त ज्ञानी आहे. Why he said that? का बोलला असं? Because. कारण Where is the Bible? Nobody is carrying Bible. बाइबल है किसी के पास? बाइबल दे बेटा. Here? Oh God. अपना है ना. Nobody अपना on the है. stage? What is this? ओ सब फोन में रखने वाला जमाना है. अरे, any मराठी दे दे राजा कुछ फरक नहीं पड़ता. Bible? Because he had this with him. कारण त्याच्या सोबत हे होतं म्हणून तो असं म्हणू शकला दावीद I am more wiser than my की teachers. माझ्या शिक्षकांपेक्षाही जास्त मी ज्ञानी आहे. का? कारण माझ्या सोबत हे आहे. Word of God. तुझं कुठे आहे? And it costs 100 rupees. 100 रुपयाचा असेल. 200 rupees. 200-250. Your mobile costs 1 lakh. मोबाईल लाख लाख रुपयाला 50,000 rupees, 30,000 rupees. मोबाईल 20,000 30,000 10,000 50 rupees. 10 असे असतात. My God, माझा देव word, शब्द richest word, धनवान शब्द only for 200 rupees. 200-250 मिळतो. हे की नाही? Praise God. आमेन. Let us worship the Lord. प्रभूची आराधना करू चला. यहोवा नीसी, यीशु मेरा विजयी है. यहोवा नीसी, यीशु मेरा विजयी है. डरूंगा नहीं, कभी डरूंगा नहीं, डरूंगा नहीं, कभी डरूंगा नहीं. यीशु सदा ऊंचा रहे.
मेरा विजयी है यहोवा नीसी यीशु मेरा विजयी है डरूंगा नहीं कभी डरूंगा नहीं Yes, Lord. डरूंगा नहीं कभी डरूंगा नहीं यीशु नाम सदा ऊंचा रहे स्तुति मैं सदा करूंगा Yes, Lord, if you are with us, we will not be scared. ऊंचा रहे आम्ही कधी नाही घाबरणार नाही बाबा, सदा तू आमच्या सोबत आहेस. यहोवा क्षमा यीशु मेरे साथ है हालेलुया. यहोवा क्षमा यीशु मेरे साथ है डरूंगा नहीं कभी डरूंगा नहीं डरूंगा नहीं कभी डरूंगा नहीं यीशु नाम सदा ऊंचा रहे स्तुति मैं सदा करूंगा यीशु नाम सदा ऊंचा रहे स्तुति मैं सदा करूंगा यीशु नाम सदा ऊंचा रहे स्तुति मैं सदा करूंगा यीशु नाम सदा ऊंचा रहे स्तुति मैं Thank you, सदा Jesus. करूंगा Thank you, Lord God. Thank you, Master. I give you the glory. बाबा, तुझे आभार मानतो प्रभू. What can we do, Lord, without you? तुझ्याशिवाय आम्ही काय करणार नाही Where बाबा. can we go आणि from your holy presence? तुझ्या पवित्र सानिध्याला सोडून जाणार तरी कुठे? You have got the words of eternal तुझं life. सोडून ख्रिस्ता मी जाऊ कुठे? सनातन जीवनाचे शब्द तुझ्याकडे आहेत. We are so weak without you. तुझ्याशिवाय आम्ही एवढे कमजोर आणि अशक्त आहोत. We cannot talk like we talk today if it was not you. तू नसतास तर आज जसं बोललोय तसं बोलता पण आलं नसतं मला. I couldn't talk this way if you were not with तू me. जर माझ्या सोबत नसता तर अशा रीतीनं मी बोलूही शकलो नसतो जसं आज मी बोललोय. It's only your presence तू that आणि makes the तू difference. तू आणि तू तुझा सहवास सगळा फरक पाडतो दे बाप्पा. Your presence gives us that confidence. तुझा सहवास आम्हाला विश्वास देतो. Your presence gives us that hope. तुझा सहवास आम्हाला आशा देतो. It's your presence that makes us to live. तुझा सहवास आम्हाला जगू लावतो. बाखरा It's your बाशातो. presence तुझा सहवास that gives life to me, Lord. मला जीवन देतो प्रभू. It gave meaning to my life. माझ्या जगण्याला अर्थ आलाय दे बाप्पा. It's your presence that makes everything so beautiful. तुझ्या सहवासाने सगळं इतकं सुंदर झालंय Oh God. प्रभू. Yes, we all face tribulation. येस होय, सगळ्यांना आम्हाला त्रास होतात. Every one of us. प्रत्येकाला त्रास होतात. There's not one person who doesn't go through एक tribulation. व्यक्ती असा नाही जो त्रासातून जात नाही. But Lord, पण प्रभू you are our confidence. तू आमचा विश्वास आहेस. You are our confidence. तू आमचा भरोसा आहेस. We trust on you, Lord. आमचा विश्वास तुझ्यावर आहे. Otherwise, we would have died long back. नाही तर आम्ही खूप पूर्वी मरायला हवं होतो. This earth would have swallowed us. या पृथ्वीने आम्हाला घेऊन टाकलं असतं. आजपर्यंत आम्ही जगलो नसतो. कधीचाच मरायला हवं होतो. अजूनही जगतोय. But we are still living. अजूनही जगतोय. Not only living, फक्त जगत नाहीये, but we have abundant life. विपुल जीवन घेऊन जगतोय. Overcoming Christians. ख्रिश्चन विजयी, Victorious मात Christians. करणारे ख्रिश्चन आहोत. Father, दे बाप्पा, right now I pray. आता या वेळेला मी प्रार्थना करतो. Those people who are going through tribulation, जी लोक इथे आलेली काही त्रासातनं संकटातनं जात आहेत, you help them, Lord. तू this त्यांना evening. सहाय्य कर आज रात्री. Heal their broken hearts. त्यांच्या तुटलेल्या हृदयांना आरोग्य दे. Strengthen their hearts, त्यांच्या Lord. हृदयांना शक्ती दे. बा खरा बा शंदरू. Encourage them, Lord. त्यांना प्रोत्साहन दे. Yes, the Lord is saying, प्रभू बोलत आहे, don't trouble yourself. स्वतःला इतका त्रास नको करून घेऊस राजा. I am with you. मी तुझ्या सोबत आहे. I will not rest मी नाही विसावा घेणार till I complete the task in your life. जोवर तुझ्या जीवनातलं काम मी पूर्ण करत नाही, मी आराम करणार नाही असं देव सांगत आहे तुला. This is what the Lord says. असं देव आज तुला सांगत आहे. Rabba shaka rabba रबा rabba. खराबा शंदरो खो महांदरा रबा खराबा सुखदो खो रबा बाबा. Do, Lord. खर प्रभू, Do it, Lord.
कर माझ्या देवा, For your honor you do it. तुझ्या माना खातर कर. You told तू म्हटलास through the prophet Ezekiel, हेzekiel संदेश त्याला, for my honor माझ्या माना खातर I will still not destroy Israel in Egypt. मी मिस्र देशात अजूनही इस्रायलचा नाश करणार नाही. For my honor माझ्या नावा खातर I will take them out of Egypt. आणि माझ्या माना खातर मी या इस्रायली लोकांना मिस्र मधून बाहेर काढीन. And God took them out, आणि देवाने त्यांना बाहेर काढलं, gave them their own nation. त्यांना स्वतःचा देश दिला इस्रायल. Today it's called Israel. इस्रायल ज्याचं आज नाव आहे. हालेलुया. Thank you, Father. धन्यवाद दे बाप्पा, Thank you, Jesus. धन्यवाद. Be blessed in the name of Jesus. येशूंच्या नावात आशीर्वादित व्हा. Cling to the Lord. प्रभूला चिकटून राहा पाऱ्यासारखे. Yes, some of you are going through severe troubles. तुमच्यातले काही जण प्रचंड त्रासातनं जात आहेत. You are saying, जात आहेत, तुम्ही असं म्हणताय, Lord, speak to me, Lord. प्रभू माझ्याशी बोल. Lord, प्रभू help me, Lord. मला मदत कर. Yes, God will help you. यस, देव तुला मदत करेल. Provided you don't give up, तू हार मानली नाही तर, don't take any wrong decision, आणि चुकीचा निर्णय घेतला नाही तर, don't take any wrong step, चुकीचं पाऊल उचललं नाही तर, control yourself, स्वतःवर नियंत्रण जर ठेवलं तर, give charge to God, देवाला ताबा दिला तर, let Him handle. देव सगळं हाताळेल बेटा. Thank you, Father. तू करू नकोस, देवाला करू दे. In Jesus' name I pray. येशूंच्या नावात मी मागतो. Amen and amen. आमेन. Praise the Lord. देवाला धन्यवाद. Please be seated. कृपया सर्वांनी खाली बसा.